नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असतो. एक करिअर पॉइंट जिथे आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो. पालकांचा, शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो की मुलाने पुढे करिअर कोणत्या दिशेने घेऊन जायचं. आणि निश्चितच असाच एक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल. आज आपलं मूल कदाचित 3री मध्ये असेल, 8वी मध्ये असेल, 10वी मध्ये असेल, 12वी मध्ये असेल, ग्रॅज्युएशन लेवलला असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, मॅनेजमेंटसाठी असेल. एक तर की आपण योग्य दिशेने पुढे गेलं पाहिजे, एक तर ऑलरेडी आपण ज्या दिशेने पुढे आलोय ती दिशा माझ्यासाठी योग्य आहे का, पुढे जाऊन मला काही परिवर्तन करावं लागेल का, माझ्या साईडमध्ये मला काही चेंजेस करावे लागतील का, हे आपल्याला थोडंसं 100% तपासून बघायचं. आजचा सेशन पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तुम्हाला करिअरसाठी कोणताही वेगळा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा अस्तित्वात राहणार नाही. स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं ब्रेन टॉक DMD सेशनमध्ये, जिथे आपण डिस्कवर करणार आहोत इनबॉर्न टॅलेंट, आपल्या मुलांमधलं आपलं इनबॉर्न टॅलेंट. मी डॉक्टर विवेक रणवरे, ॲज अ माइंड बॉडी वेलनेस कोच आणि करिअर काउन्सिलर हार्दिक स्वागत करतो. माझ्या 14 वर्षाचा अनुभव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पालकांच्या मनातले काही प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मनातले काही प्रश्न आज आपण इथे घेऊन पुढे जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पालकांना सगळ्यांनाच प्रश्न पडतो, वाय ब्राईट स्टुडंट्स समटाइम्स चूज द रॉंग करिअर. आज आपल्याला समाजामध्ये अशी काही मुलं आढळतात की जी खूप टॅलेंटेड होते, खूप टॅलेंट चांगलं होतं त्यांचं, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताना गुण चांगले होते, राईट. परंतु चुकीच्या करिअर प्लॅटफॉर्मवरती गेल्यामुळे, चुकीची साईड निवडल्यामुळे कदाचित त्यांना उत्तम करिअर, चांगलं करिअर करता येत नाही, जीवनामध्ये यश संपादन करता येत नाही. बघा, आजचा सेशन बेसिकली रोजीरोटीसाठी नाहीये की काहीतरी आपल्याला एखादी साईड सिलेक्ट करायची आहे, मग ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स वगैरे असेल, किंवा मॅनेजमेंट देखील असेल. आपण फक्त जीवनामध्ये पॅकेजसाठी किंवा फक्त नोकरी मिळवण्यासाठी, फक्त किंवा चांगला पगार मिळवण्यासाठी साईड सिलेक्ट करायची नाहीये. कारण लक्षात घ्या, 4 ते 5 वर्षाचं करिअर नाहीये, 40 वर्षाचं करिअर आहे. आणि ते कशावर आहे, आधारित कशावर आहे, 4 ते 5-7 वर्ष जे काही आपण शिकणार आहोत, महाविद्यालयाचं शिक्षण जे घेणार आहोत त्याच्यावरती आधारित आहे. आणि म्हणूनच फक्त साईड सिलेक्ट करण्या इतपतच प्रश्न या DMDच्या माध्यमातून सुटणार नाहीये. तर पुढील जीवनामध्ये, म्हणजेच काय की नोकरी धंद्यामध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये यश जे मिळवायचं आहे, सुखी समाधानी जे आयुष्य आपल्याला जगायचं आहे, ते लक्षात घ्या, याच्याच माध्यमातून आपल्याला योग्य निवड करता येईल. आपण टप्प्याटप्प्याने उलगडूया की नक्की आपल्यासाठी इथे काय आहे. बघा, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो, वाय डू सम टॉपर्स बिकम अनहॅपी इन देअर करिअर. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये उत्कृष्ट मार्क्स आहेत, पण जीवनामध्ये समाधानी नाही आहेत, असं का होतं, असे प्रश्न असतील. वाय डू सम ॲव्हरेज स्टुडंट्स बिकम हायली सक्सेसफुल. शाळेमध्ये कदाचित फार उल्लेखनीय कामगिरी नाहीये, परंतु योग्य रस्ता मिळाल्यामुळे, योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे, किंवा त्यांच्या पुढे योग्य पर्याय आल्यामुळे आणि त्यांनी स्वीकारल्यामुळे जीवनामध्ये यशस्वी. म्हणजे मी असं म्हणत नाही की मार्क्स महत्त्वाचे नाही आहेत, परंतु योग्य संधी मिळाल्यानंतर, योग्य मेहनत घेतल्यानंतर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, लक्षात घ्या. सो तुम्ही सुद्धा जर पाठीमागे जाऊन बघितलं, तुमच्या वेळेसची बॅच मधली मंडळी असतील तर उत्कृष्ट, म्हणजे पहिले टॉपर्स 2-4 लोक, ओके, ते आज तेवढे सक्सेसफुल आहेत जेवढे त्यांच्या नंतर पाठी आलेली मंडळी यशस्वी आहेत. तर यशासाठी नेमकं काय लागतं आज आपण बघणार आहोत. वाय डू सम स्टुडंट्स चेंज करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन. इंजिनिअरिंग मधून पुढे गेले, कम्प्युटर सायन्स मधून पुढे गेले, किंवा आर्किटेक्चर केलं त्यांनी, राईट, किंवा असं होऊ शकतं कॉमर्स मधून पुढे गेले पण नंतर फील्ड चेंज केलं. असं का घडतं, हे प्रश्न आज आपल्याला सोडवायचे, लक्षात घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आर मार्क्स अलोन इनफ टू चूज अ करिअर. 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये जे काही मार्क्स विद्यार्थी मिळवतो ते फक्त मार्क्सच महत्त्वाचे आहेत का, ह्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि एक जाता जाता एक थोडंसं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, जे माझं एक आवडतं. गेली 14 वर्ष मी यावरती बोलतोय. बऱ्याच पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की बाबा माझ्या मुलांना मार्क्स चांगले आहेत, म्हणजे 10वी मध्ये असतील किंवा 12वी मध्ये असतील, तर मग आपण त्याला म्हणतो आता साईड कुठली सिलेक्ट करणार. उदाहरण देतो, समजा 92% मार्क्स एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले, दुसऱ्या विद्यार्थ्याला आपण म्हणूया की 72% मार्क आहेत, आणि अजून एक विद्यार्थी आहे ज्याला 52% मार्क मिळाले. आता मला सांगा की साईड सिलेक्ट करताना तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कोणत्या विद्यार्थ्याला कोणती साईड देणार, तुम्ही चार्टमध्ये टाईप केलं तरी चालणार आहे, ओके. आता बहुतांश विद्यार्थी किंवा पालक काय सांगणार मला माहिती आहे, आणि तुम्हालाही माहिती आहे, 92% वाला सायन्सला गेला पाहिजे,
72% कॉमर्सला गेला पाहिजे, 52% आर्ट्सला गेला पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, याच्यावरती प्रामुख्याने लक्ष द्या. आणि ह्याच्याच आधारावरती जर आपण पुढे जाणार असू तर चालेल का? मला हे म्हणायचं नाही की मार्क महत्वाचे नाहीत, मार्क ऑफकोर्स महत्वाचे आहेत, पण मार्क्स कसे मिळालेत हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. पण आपल्याकडे जी मार्कशीट आहे ते लक्षात घ्या, त्या मार्कशीट वरती हे नमूद केलेलं नाही की मार्क्स कसे मिळाले. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? आता चला एक उदाहरण सांगतो पुढे अजून. मी आणि तुम्ही, ओके, आपण दोघंच आहोत या मीटिंग मध्ये असं गृहीत धरूया. मी आणि तुम्ही एकाच शाळेमध्ये शिकलोय, पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच वर्गामध्ये शिकलोय, एकाच वर्गामध्ये नंतर एकाच बाकावर बसून आपण शिकलेलो आहोत, राईट. सो तुम्ही आम्ही एकाच बाकावर बसून पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण घेतलंय. याचा अर्थ सगळ्या कंडिशन्स तुम्हाला मला सारख्याच आहेत. वर्ग शिक्षक पण तेच आहेत, विषयाचे शिक्षक पण तेच आहेत, परीक्षा पण त्याच आहेत, उत्तरपत्रिका ज्याची त्याची असेल. ओके, समजून घ्या की तुम्ही आणि मी 10वीला गणिताचा पेपर सोडवला. गणिताचा पेपर, आपण फक्त गणित या विषयावरती बोलतोय, बाकीच्या विषयांवरती बोलत नाही. समजून गेलं थोडं सोपं जाणार आहे. गणिताचा पेपर तुम्ही आणि मी दिलेला आहे 10वीच्या बोर्डाचा. दोघांनाही गणितामध्ये 80% मार्क्स मिळाले. माझा साधा सिंपल प्रश्न आहे, चॅटमध्ये तुम्हाला टाईप करायचे, गणितामध्ये जास्त हुशार कोण? दोघांनाही गणितामध्ये 80% मार्क्स आहेत. माझा प्रश्न आहे की गणितामध्ये तुमच्या आणि माझ्यापेक्षा किंवा तुमच्या आणि माझ्यापैकी गणितात हुशार कोण? मी बाकीच्या विषयांचं बोलतच नाहीये. चार्टमध्ये टाईप करू शकता, आपण चार्टमध्ये टाईप करू शकताय, राईट. येस, चार्टमध्ये टाईप करा. अगोदरच थँक्स. ओके, गुड सचिन सर, वेलकम. येस, चार्टमध्ये टाईप करा. दोघांनाही गणितामध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्ही जे मी बोलतोय ते ऐकताय आणि कदाचित फक्त झूम चालू केले असं नको, राईट. अतिशय महत्वाचे प्रश्न आपण आज विद्यार्थ्यांसाठी इथे घेणार आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, माझा प्रश्न, अजून मला चॅट आलेला नाहीये, चॅटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे, गणिताचा पेपर सोडवलाय, दोघांनी 80% मार्क्स गणितामध्ये मिळाले. गणितामध्ये तुमच्या आणि माझ्यापैकी हुशार कोण? काही मंडळींचं म्हणणं असेल दोघेही हुशार. येस नो? माझा आवाज तर येतो ना तुम्हाला? हा, येतोय आता. ओके, सो गणित हुशार कोण? मी. एम. या, ये क्या बात है. ओके, मी म्हटले म्हणजे मी. ओके, टी म्हणा म्हणजे तुम्ही, असं म्हणजे मला कळेल. ओके, शॉर्टकट जरी टाईप केलं तरी चालेल. एम म्हणजे मी, टी म्हणजे तुम्ही. टाईप करा. कम ऑन माय डिअर फ्रेंड्स, इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या, किंवा अतिशय जीवनामधला एक महत्वाचा टप्पा आहे. तुम्ही देखील तुम्ही स्वतः पडताळून बघा, तुम्ही जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाच्या आधारावरती जीवनामध्ये यशस्वी, पहिले तर गोष्टी यशस्वी आहात का ते तपासायला पाहिजे, कारण यशस्वी नसेल तर आपण कदाचित उत्तर चुकू शकतो. अच्छा, काही मंडळींचं म्हणणं आहे दोघे हुशार आहे आणि मी म्हणणारे संख्या जास्त आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. चला थोडस एक टप्पा पुढे जाऊया. दोघांनी गणितामध्ये 80 मार्क्स आहेत, पण तुम्ही बाकावरती माझ्या समोर बसला होता, मी पाठीमागे बसलो होतो आणि मी पेपर सोडवताना काय केलं कळलं तुम्हाला? मी तुमचा पेपर बघून गणिताचा पेपर सोडवलेला आहे. आता मला सांगा, गणितामध्ये हुशार कोण? मी जीवनामध्ये म्हटलेलं जीवनामध्ये म्हटलेलं नाहीये, राईट. काही पालक मंडळी आता गेल्या 14 वर्षात बऱ्याच वेळेला असं जाणवलंय की काही पालक मंडळी म्हणतात की तुम्हीच हुशार असाल कारण तुम्ही अभ्यास न करता पेपर दिलाय. 1 मिनिट, माईक म्यूट आहे. हॅलो, 1 सेकंड. हॅलो, हा, इथे आवाज येतोय, कुणीतरी सांगितलं माईक म्यूट. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, जर मी तुमचा पेपर कॉपी करून लिहिलेला आहे तर स्वाभाविक आहे तुम्ही निश्चित सांगणार की तुम्ही काय कोण आहात. येस, हुशार आहात गणितामध्ये. चला, पण मी आता पुढचा एक टप्पा गाठतोय. बघा, तुमचं उत्तर पहिलं मी असेल किंवा तुम्ही असेल. आता कदाचित काही लोकांचं उत्तर बदललं, कारण मी तुमचं बघून लिहिले म्हणजे मी हुशार तर नाहीच गणितामध्ये. पण मला असं सांगायचंय, दोघांनीही कुणाचाही पेपर बघून लिहिलेले, स्वतः सोडवलेला आहे. गणिताचा पेपर स्वतः सोडवलेला आहे आणि दोघांनाही 80% मार्क्स आहेत. आता मला सांगा, गणितामध्ये हुशार कोण किंवा जास्त हुशार कोण? जास्त हुशार कोण? गणितामध्ये जास्त हुशार कोण? दोघांनाही पेपर स्वतंत्र सोडवलेला आहे, दोघांच्या डोक्यानेच सोडवलेला आहे, तुम्ही आणि मी. अच्छा, उत्तर येतं तर बोध म्हणून. ओके, फाईन. आता लक्षात घ्या, थोडंसं फाईन ट्युनिंग करतोय मी, म्हणजे आपल्याला
मेंदूच्या कक्षा, आपलं माइंड ओपन होणं फार गरजेचं आहे. दोघांना 80% मार्क्स मिळाले, एकच पेपर सोडवला, ओके फाईन, कॉपी बिपी झालेली आहे, ठीक आहे. तुम्ही गणिताचा अभ्यास पूर्ण वर्षभरामध्ये 6 महिने केलाय. 6 महिने तुम्ही गणिताचा अभ्यास वर्षभरामध्ये 6 महिने केलाय. मी गणिताचा अभ्यास फक्त 3 महिने केलाय आणि दोघांनाही 80% मार्क्स मिळाले गणितामध्ये. आता मला सांगा, गणितात नक्की हुशार कोण? तुम्ही 6 महिने अभ्यास केलाय, 80% मार्क्स मिळाले. मी गणिताचा अभ्यास केला 3 महिने आणि मला 80% मार्क्स मिळाले. आता मला सांगा, गणितामध्ये नक्की हुशार कोण? आता मी म्हणणार आहे, बघूया आपण, जरा उत्तर द्या. आता मी म्हणणार आहे. हॅलो, गणितामध्ये 80% मार्क्स मिळाले. तुम्ही 6 महिने अभ्यास केलाय, मी फक्त वर्षामध्ये 3च महिने अभ्यास केलाय. कमन 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 टाईप 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 कमन टाईप कमन टाईप कमन टाईप. आताही उत्तर बदललेलं असेल तुमचं. काही मंडळींचं उत्तर येणार की सर मग तुम्ही कमी कालावधीमध्ये अभ्यास केलाय आणि जास्त मार्क्स मिळाले, म्हणजे 80 मार्क्स मिळाले. मी 6 महिने अभ्यास केलाय आणि तेवढेच मार्क्स मिळाले. तर ऑफकोर्स ज्याने कमी कालावधीमध्ये अभ्यास करून 80% मार्क्स मिळवले तो हुशार ठरणार आहे. मला काय सांगायचं समजून घ्या. तुमची ज्या वेळेला मार्कशीट येते किंवा विद्यार्थीची ज्या वेळेला मार्कशीट येते त्यावेळेला त्या मार्कशीटवरती कंडिशन कोणत्याही लिहिलेले नसतात, फक्त मार्क्स मिळालेत एवढंच लिहिलेलं असतं. सो सिच्युएशन काय आहे, कशामुळे ते मार्क्स मिळालेत हे सुद्धा गरजेचं आहे, समजून घ्या. मला फक्त तुमचं माइंड ओपन करण्यासाठी हे उदाहरण वापरायचं होतं. सो मला आय होप की आपलं माइंड ओपन झालं असेल. तर निश्चितच आपण पुढे जाऊया. करियर सिलेक्शन शुड नॉट बी ओनली ऑन मार्क्स बट ऑल्सो ऑन नॅचरल एबिलिटीज. नैसर्गिक क्षमता काय आहे, त्यांची इंटरेस्ट किंवा ज्याला आवड निवड आपण म्हणू शकतो ती काय, पर्सनॅलिटी काय आहे, लर्निंग स्टाईल काय आहे, त्यांच्यासाठी फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय उपलब्ध आहेत, हे सुद्धा पाहणं गरजेचं. मला म्हणायचं बरेच फॅक्टर्स एकत्र करून आपल्याला करिअरचा निर्णय घ्यायचा असतो माय डिअर फ्रेंड्स, राईट. चला पुढे जाऊया. पालकांकडून होणाऱ्या सर्वसाधारण काही चुका लक्षात आलेल्या आहेत काही वर्षांमध्ये, या तुमच्या समोर मला ठेवायच्या. कदाचित याच्यातली एखादी चूक तुम्ही करणार असाल किंवा केली असेल तर दुरुस्ती करायची आपल्याला. पहिली चूक काय, चूजिंग करिअर बेस्ड ऑन मार्क्स. ज्याच्याबद्दल आता आपण बोललो, मार्क्स महत्वाचे आहेतच, भरपूर मार्क्स मिळाले पाहिजेत, मेरिट मध्ये आलं पाहिजे म्हणा किंवा पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत, डन. परंतु फक्त मार्क्सच्या आधारावरती आपल्याला पुढे जायचं नाहीये, हे लक्षात घ्या. बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पालक कंपॅरिझन करतात. कुणाबरोबर? भावांच्या मुलांबरोबर, बहिणींच्या मुलांबरोबर, नातेवाईकांच्या मुलांबरोबर, आजूबाजू असलेल्या मुलांबरोबर, त्यांच्या वर्गातल्याच मुलांबरोबर. काय करायचं आपल्याला? कंपॅरिझन करायचं नाहीये माय डिअर फ्रेंड्स. एव्हरी चाइल्ड इज युनिक, एव्हरी चाइल्ड इज युनिक. साधी गोष्ट सांगू, तुमच्या बोटांचे ठसे जगातल्या कुठल्याही व्यक्ती बरोबर मॅच होत नाही, राईट. चेहरा तर ठीक आहे, थोडाफार चेहरा मॅच होऊ शकतो जुळ्या भावंडांचा वगैरे, राईट. पण जुळी भावंड सोडली तर कुणाचाच चेहरा मॅच होत नाही. आणि त्यातल्या त्यात जर जुळी भावंड जरी असेल तरी सुद्धा त्यांच्या बोटांचे ठसे मॅच होत नाहीत, लक्षात घ्या. एवढी व्यक्ती वेगळी आहे, तर मग आपण कंपॅरिझन करणं बंद करायचं आहे. दुसरी गोष्ट, आता सध्या आयटी सेक्टरला जबरदस्त स्कोप आहे. चला सगळे आयटी कडे निघाले, चला आयटी कडे जाऊया. आता कम्प्युटर सायन्स मध्ये भरपूर स्कोप आहे, चला कम्प्युटर सायन्स मध्ये जा. काही वर्षांपूर्वी सिव्हिलला भरपूर स्कोप होता, त्याच्या अगोदर मेकॅनिकलला भरपूर स्कोप होता. सो माय डिअर फ्रेंड्स, फक्त वातावरण बघून आपल्याला किंवा सगळे काय करतायत, माझी मित्रमंडळी काय करतायत, माझा सगळा ग्रुप कॉमर्सला चाललाय म्हणून मला कॉमर्सला जायचंय, ही दोस्ती सुटायची नाही, तुटायची नाही, असं करून चालत नाही करिअर बरोबर. तुम्ही विचार करा पालक म्हणून, तुमचे मित्रमंडळी आता तुमच्या संपर्कात किती आहेत, शाळेमधले, कॉलेजमधले, हे उदाहरण तुम्ही तुमच्या मुलांना देणं गरजेचं आहे, राईट. दुसरी गोष्ट, फोर्सिंग फॅमिली एक्सपेक्टेशन्स. म्हणजे माझं स्वप्न होतं डॉक्टर बनायचंय, मला नाही करता आलं, माझी परिस्थिती नव्हती किंवा मला संधी मिळाली नाही किंवा माझं 4 मार्काने हुकलं त्यावेळेला MBBS, पण मला जायचं होतं. आता किमान माझं स्वप्न माझी मुलगी किंवा माझा मुलगा पूर्ण करेल. हॅलो, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, 30 वर्ष चार्टर्ड अकाउंटन्सीची प्रॅक्टिस करतोय आणि मला असं वाटतंय आता माझ्या मुलाला जास्त कबाड कष्ट करावे लागू नये. माझी प्रॅक्टिस सेट आहे, 4000 माझे क्लायंट्स आहेत, फक्त सर्व्हिस करायची आहे, ऑलरेडी माझ्याकडे स्टाफ आहे. माझ्या मुलाने काय व्हावं? चार्टर्ड अकाउंटंट व्हावं. का फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स तुम्ही त्याच्यावरती लादताय? हॅलो, तुमचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मुलाची गरज नाहीये, तुम्हाला एका उत्कृष्ट व्हाईस प्रेसिडेंटची, उत्कृष्ट डिरेक्टरची किंवा उत्कृष्ट मॅनेजरची गरज आहे. आणि तो मॅनेज व्यवस्थित करेल व्यवसाय आणि तुमच्या मुलाला पॅसिव्ह इन्कम मिळेल, लक्षात घ्या.
त्याच्या आतमध्ये जे त्याचं टॅलेंट आहे ते त्याला कळू देत ना. आणि हे का करतो आपण लक्षात घ्या, कारण आपण फक्त आपल्या ज्ञानाच्या कक्षेनेच फक्त विचार करतोय. आपल्याला उपलब्ध जे ज्ञान आहे, आपल्याला उपलब्ध जो अनुभव आहे, आपली जी मॅच्युरिटी आहे, आपली जी कौशल्य आहेत, त्याच चाकोरीमधून आपण विचार करतोय, लक्षात घ्या. राईट. सो थोडा ब्रॉडर प्रोस्पेक्ट आपला होणं गरजेचं आहे. आणि करिअर काउन्सिलिंग साठी बालवयापासून, कुमारवयीने बालवयापासूनच म्हणजे शाळेत अगदी 4वी-5वीच्या आसपासच आपल्याला याच्यावरती निर्णय घ्यायचा असतो, लक्षात घ्या. अचानक 10वी मध्ये, अचानक 12वी मध्ये निर्णय घ्यायचा नाही. राईट. ओके. दुसरी गोष्ट, त्यांची नैसर्गिक जी प्रतिभा आहे ती बऱ्याच वेळेला आपण बाजूला ठेवतो आणि स्कोप कुठे आहे ते बघतो. मी बऱ्याच वेळेला पर्सनल एक्झाम्पल्स देणार देखील, लक्षात घ्या. मागच्या वेळेला मी दिला होता, कदाचित आज जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी हे उदाहरण पण फार महत्वाचं असेल. माझ्या मुलीला आता CIT मध्ये CIT नाही, जोसा काउन्सिलिंग म्हणजे JEE मध्ये इंजिनिअरिंग साठी 95.39% आहेत ऑल इंडिया लेवलला, म्हणजे जोसाच्या काउन्सिलिंग मध्ये. आणि महाराष्ट्राच्या लेवलला CIT ची एक्झाम तिने दिली तर 99.278% आहे. आता एवढं असताना तिला टॉपचं फील्ड म्हणजे कुठलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स मिळणार. येस, सहज मिळणार, चांगल्या कॉलेजमध्ये, पुण्यामध्ये पण मिळणार. पण आम्हाला ते सिलेक्ट करायचं नाहीये, कारण तिच्या DMIT रिपोर्टच्या माध्यमातून जे काही आम्ही तिला स्टडी केलेलं आतापर्यंत, गेली 10 वर्ष मी तिच्यावरती अभ्यास करतोय, तिला ऑब्झर्व करतोय, DMIT रिपोर्ट पाहिलेला आहे. राईट. त्याचं ऍप्लिकेशन करतोय. त्या माध्यमातून आम्ही तिला ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. आम्ही चुकून सुद्धा चांगलं कॉलेज मिळत आहे किंवा थोडं ॲव्हरेज कॉलेज चालेल पण चांगली फील्ड घेऊया, नाही. चांगली फील्ड, प्रत्येक फील्डच चांगली आहे, पण तिच्यासाठी योग्य काय आहे ते बघणं गरजेचं आहे. बघा, बरीचशी मंडळी चांगल्यामध्ये अडकतात, योग्य ते करत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? बघा, आपण एखादी गोष्ट चांगली आहे, प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट चांगली नसते. तुमच्यासाठी चांगली असेल, समोरच्या व्यक्तीसाठी कदाचित योग्य नसेल. फॉर एक्झाम्पल, मॅकडॉनल्डचा बर्गरचं मी नेहमी उदाहरण देतो, आताही देतो. मॅकडॉनल्डचा बर्गर आहे, चांगलाच आहे. मॅकडॉनल्डचा बर्गर चांगलाच आहे, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चांगली आहे, हायजेनिक कंडिशन मध्ये बनवला आहे, मोठ्या कंपनीने बनवला आहे, ऑफर पण आहे सध्या, चांगला आहे बर्गर. ओके. रोज खाल्ला तर चालेल का? एखाद वेळेला ओके, त्यातही मी चांगलं म्हणणार नाही, पण आपण चांगलं म्हणूया. ओके. मेस लावली तर चालेल, खानावळ लावली तर चालेल मॅकडॉनल्ड्स मध्ये बर्गरची नाही चालेल, तेव्हा आपण नाही, तसं नाही, रोज खायला योग्य नाहीये. आपल्याला चांगल्यामध्ये अडकायचं नाही, जे योग्य आहे ते करायचं, लक्षात घ्या. ओके. सो टेकिंग डिसिजन विदाउट असेसमेंट म्हणजे काय, ही एक पालकांची होणारी चूक आहे. आपण पडताळूनच बघत नाहीये, आपण मुलाला पडताळून बघत नाहीये, आणि हे पडताळून बघणं आपल्याकडनं होणार नाही, लक्षात घ्या. पूर्णतः तुम्ही म्हणाल डोंट अंडर एस्टिमेट दी पॅरेंट्स, पालकांना कमी लेखू नका. ऑफकोर्स कमी नाही लेखायचं, म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. कमी लेखतच नाही, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात, म्हणूनच तुम्हाला सांगायचंय. जर समजा तुम्ही आडमुठपणा करणार असाल, फॉर एक्झाम्पल, मी समजण्यासाठी हा शब्द प्रयोग, आडमुठपणा नाही, मला जे समजतंय तेवढंच करणार मी, असं तुमचं नाहीये, म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. तुमचं माइंड ओपन आहे, तुम्ही हुशार आहात, तुम्ही चाणाक्ष आहात, तुम्ही चतुर आहात, तुमच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत, म्हणूनच ही चांगली संकल्पना तुमच्यापर्यंत मांडायची आहे. लक्षात घ्या, एका शहरामध्ये एक टॉपचा हार्ट सर्जन आहे. कोण आहे? हार्ट सर्जन आहे, हृदयरोग तज्ञ आपण त्याला म्हणतो. टॉप सर्जन आहे हार्टचा. त्याच्या मुलाची 12वीची परीक्षा झाली आहे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तसंच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याला उत्कृष्ट मार्क आहेत, अद्वितीय कार्यक्रम आहे. म्हणजे दोन्ही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी दोन्हीमध्ये हुशार आहे, दोन्हीमध्ये टॉप केले त्यांनी. त्याच्या पालकाला म्हणजे त्या वडिलांना जे हार्ट स्पेशलिस्ट आहेत, ते त्या मुलाचं करिअर मेडिकल लाईनला सेट करण्यासाठी, सेट इन द सेन्स मेडिकली बाबा पुढे जा, हा निर्णय घेण्यासाठी ते पालक, ते वडील, मी म्हणतो पालक पण सोडून द्या, ते वडील सक्षम आहेत का? चॅटमध्ये मला उत्तर हवं आहे. वडील हार्ट सर्जन आहेत, सिटी मधले, पुणे, आपण उदाहरण पुण्यातले घ्या, पुणे किंवा कुठल्याही शहरामधले टॉपचे सर्जन आहेत, हार्ट सर्जन आहेत. त्यांच्या मुलाला मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीमध्ये दोन्हीमध्ये उत्कृष्ट मार्क आहेत, इंजिनिअरिंगलाही जाऊ शकतो आणि मेडिकलही जाऊ शकतो. मग ते मेडिकलला जाण्याचा निर्णय त्याचे पालक म्हणून वडील हार्ट सर्जन निर्णय घेऊ शकतात का? मला चॅटमध्ये थोडंसं तुमचं उत्तर हवं आहे, चॅटमध्ये उत्तर हवं आहे, चॅटमध्ये उत्तर हवं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न लक्षात घ्या, थोडी इन्व्हॉल्वमेंट मला तुमची हवी आहे. तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय किंवा तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय हे देखील मला कळतं. याच्यामुळे तुमची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची. का तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट करता
त्यावेळेला ॲक्च्युली माइंड ओपन होतं आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण आतमध्ये घेऊ शकतो. लक्षात घ्या. येस माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, तो व्यक्ती जो हार्ट सर्जन आहे त्याच्याकडे जर एखादा रोगी गेला आणि त्यांनी किडनीची किंवा लिव्हरची काही प्रॉब्लेम्स त्यांना सांगितले तर तो सरळ रेफर करतो दुसऱ्या डॉक्टरला, जो कदाचित किडनीचा स्पेशलिस्ट आहे किंवा अजून कुठला स्टमकचा किंवा लिव्हरचा स्पेशलिस्ट आहे. तो हार्ट स्पेशलिस्ट आहे तर तो हार्ट सोडून दुसऱ्या अवयवांना पाहत नाही. असं नाही की त्याने MBBS मध्ये शिकवलं नाही किंवा तो तेवढा नॉलेजेबल नाही आहे, पण नाही. मग मला थोडासा पुढचा प्रश्न आहे की जर तो हार्ट स्पेशलिस्ट आहे पण तो करिअर काउन्सिलर नाहीये, त्याला मेडिकल सेक्टरचं सगळं माहिती आहे, कारण 15-20 वर्षाचा 40 वर्षाचा अनुभव आहे, आपण म्हणूया 40 तर नसेल, मूल आता 20-1 वर्षाच्या आसपास आले, 17-18 म्हणजे ठीक आहे, आपण म्हणूया की 45च्या आसपास ती व्यक्ती आहे, तर त्यांचा अनुभव कदाचित 20 वर्षाचा असेल मेडिकल सेक्टरचा, पण करिअर काउन्सिलर म्हणून त्यांना तेवढं परफेक्शन नाहीये. जर तो किडनीला बघत नाहीये तर मुलाच्या करिअर सिलेक्शन मध्ये हस्तक्षेप का करावा? त्यांनी असेसमेंट करून घेतली पाहिजे. त्यांनी जो करिअर काउन्सिलर आहे त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. आता बाकीच्यांचं मी काही बोलत नाहीये, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं कळतं. लक्षात घ्या. अंडरस्टँड दॅट एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. प्रत्येक मूल वेगळं आहे. लक्षात घ्या. कुणाला म्युझिकचं टॅलेंट असेल, कुणामध्ये खेळाचं टॅलेंट असेल, राईट, कुणाला मॅथमॅटिक्सचं टॅलेंट असेल, कुणाला ॲग्रिकल्चर सेक्टरचं टॅलेंट असेल. प्रत्येकाचं करिअर वेगळं ठरणार आहे. मुलांमध्ये लर्निंग स्टाईल वेगळी असते. लक्षात घ्या. थिंकिंग पॅटर्न, विचार करण्याची क्षमता वेगळी असते, विचारसरणी पण वेगळी असते. काही लोकांची क्रिएटिव्हिटी खूप चांगली असते, काही लोकांची क्रिएटिव्हिटी कमी असते. काही लोकांमध्ये बढिया कम्युनिकेशन स्किल असतं, काही लोकांची तर्क वितर्क करण्याची, ज्याला आपण ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणतो, का, कधी, कुठे, कसं, हेच का, तेच का, एवढंच का, तेवढंच का, असंच का, तसंच का, इथेच का, तिथेच का, एवढंच का, इथे का नको, तिथे का नको, ही ॲबिलिटी, रिझनिंग स्किल ज्याला म्हटलं तरी ॲनालिसिस करण्याची कॅपॅसिटी असते काही लोकांची. काही लोकांचे डोक्याला शॉर्ट लागतो, बाबा नको जास्त काय, तुमचं तुम्ही ठरवा, अशी काही मंडळी म्हणतात की नाही. ओके. लिडरशिप पोटेन्शियल, नेतृत्व करण्याची क्षमता काही लोकांची असते. हे सगळे टॅलेंट आहेत. लक्षात घ्या. हे सगळे टॅलेंट आहेत माय डिअर फ्रेंड्स, हे सगळे टॅलेंट आहेत. हे कधी मार्कांच्या माध्यमातून कळतील का? काय लिडरशिप क्वालिटी आहे, काय एनालिटिक ॲबिलिटी आहे, काय कम्युनिकेशन स्किल आहे, हे मार्कांमध्ये कळेल का? नाही कळणार माय डिअर फ्रेंड्स, नाही कळणार. राईट. त्यामुळे बघा, मार्कांच्या विरुद्ध आपण नाहीच आहोत, पण त्या व्यक्तीमध्ये स्पेसिफिक काय आहे हे शोधण्याची गरज आहे. राईट. उदाहरणाच्या माध्यमातून आपण नेहमीच पुढे जातो. समोर एक कपल आहे म्हणा किंवा व्हॉट एव्हर, सांडणी आणि उंट आहे. ह्यांची जी शरीराची रचना आहे ही परमेश्वराने कशासाठी बनवली आहे? ही वाळवंटासाठी बनवली आहे. कुठल्याही प्राण्याला पाठीवरती हंप नाही, हंप मदार ज्याला आपण म्हणतो, पाने निर्माण करण्यासाठी हंप आहे. लक्षात घ्या. कुठल्याही दुसऱ्या प्राण्याला नाही आहे. त्यांचे पाय लांब आहेत, कारण जमीन तापते वाळवंटामध्ये, ते जी धग असते, जी हीट आहे ती त्याच्या शरीराला इजा पोहोचू नये म्हणून पाय लांब केलेत. रेतीवरती चालायचं असतं म्हणून पंजे कसे दिलेत? सपाट दिलेत. घोड्यांचे टापू दिलेत, हरणाचे टापू सारखे नाहीये त्यांचे पाय पंजे. प्रत्येक गोष्ट मी आता प्रत्येक डिटेलमध्ये जात नाहीये. अगदी त्यांच्या डोळ्यांवरती ना झापडं असतात पारदर्शक. पापण्याच्या आतमध्ये अजून काय असते? एक लेअर असते जी पारदर्शक असते, कारण ज्या वेळेला वाळवंटामध्ये रेती उडते त्यावेळेला त्यांनी जर डोळे बंद करून बसले तर त्यांचा प्रवास होईल का? एवढा बारका विचार परमेश्वराने केला ह्या प्राण्यासाठी. पारदर्शक पापणी आहे त्यांची, म्हणजे पापणीच्या आतमध्ये अजून एक छोटी पापणी असं म्हणूया आपण त्याला. पारदर्शक आहे, त्यांच्या डोळ्याला इजा पोहोचू नये म्हणून. किती बारकाईने त्या परमेश्वराने या प्राण्याचा किंवा या जनावरांचा डिझाईन केलाय. अशी शारीरिक सामुग्री त्यांना दिली आहे वाळवंटात राहण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल हे फक्त ह्या उंटांनाच लागू पडतं का? नो माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यांना लागू पडतं. पण ज्याला लागू पडतं त्यांना परत असा एक प्रश्न निर्माण होतो की आम्हाला हे पिंजऱ्यामध्ये बंद केलंय किंवा आम्हाला पुण्याच्या, मुंबईच्या किंवा अजून कुठल्या तरी प्राणी संग्रहालयात का ठेवलंय? का आम्ही त्या, आमची निर्मिती जर परमेश्वराने कुणासाठी केली आहे? आपल्या कशासाठी केली? वाळवंटासाठी केली आहे, वाळवंटात राहण्यासाठी केली आहे. मग मी कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पुण्यामध्ये काय करतोय? व्हॉट आय एम डुइंग हिअर? त्यांचा प्रश्न बाजूला ठेवूया. पुढच्या पिढीने आपल्याला हा प्रश्न विचारू नये. कदाचित आज आपण ज्या सेक्टरमधून पुढे चाललोय तिथे मी का आलोय? कारण ती माझी नैसर्गिक क्षमता आहे. पण जायला कुठे पाहिजे होतं? किंवा शिक्षण कोणतं घेतलं आपण?
याच्यामध्ये जर तफावत असेल तर याच्यावरती गांभीर्याने आपल्याला विचार करायचा आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, आपल्या पुढच्या पिढीने विचारू नये व्हॉट आय एम डुईंग हिअर, इंजिनिअरिंग मध्ये मी का आलोय, नुसते मार्क मिळाले म्हणून समाधान नाहीये, पॅकेज आहे, काय उपयोग आहे. आता चला दोन प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे मी तुम्हाला पंजे दाखवतो. एक कोंबडीचा पंजा आहे, एक बदकाचा पंजा आहे. दोन्हीच्या बोटांमध्ये पडदा आहे का? नाही, एकाच्याच बोटामध्ये पडदा आहे. बदकाला पाण्यामध्ये पोहायचंय, परमेश्वराने त्याला जे आवश्यक ते दिलंय. कोंबडीचा पाण्याचा काही पाण्याचा म्हणजे पिण्याशी संबंध आहे, पण पोहण्याशी संबंध नाही, परमेश्वराने ते दिलेलं नाहीये. बारकाईने डिझायनिंग केलं, लक्षात घ्या. यांना झाडावरती चढता येतं, कुठे कुठे चढता येतं तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे. थोडे आपले पूर्वज म्हणतात त्यांना, ओके फाईन. यांना सुद्धा झाडावर चढता येतं, पण फांद्यांवरून ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारायची असेल, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचं असेल तर ती क्षमता कुणाला दिली आहे? माकडाला दिली, त्या चिताला दिलेली नाहीये. सो माय डिअर फ्रेंड, ज्याला जे आवश्यक आहे परमेश्वराने ते दिलंय. सरडा रंग बदलू शकतो, सरडा रंग बदलू शकतो, कात टाकू शकत नाही. पण सर्पाला रंग बदलण्याची कलाकारी नाहीये, पण तो कात टाकू शकतो. ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. डोंट चैलेंज द क्रिएटर, ऊपर वाले को चैलेंज मत करो, मैं ऐसा क्यों हूं, ये आपको पता नहीं है. मग परमेश्वराला चॅलेंज करण्याची आवश्यकता नाहीये. त्यानं जे दिले ते दी बेस्ट दिलंय. मला सांगायचं, या एवढ्या किड्या मुंग्यांपासून करोडो जीव आहेत या भूतलावरती, त्या प्रत्येकाचा विचार परमेश्वराने करून त्यांना जी आवश्यक साधन सामुग्री आहे ती दिलेली आहे. ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, समजून घ्या, ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये एखाद्या प्राण्याला जीवन व्यतीत करायचंय त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री म्हणजे काय? शरीर रचना परमेश्वराने दिलेली आहे. एकही जीव असा सोडलेला ज्याचा विचार परमेश्वराने केला नाही. मला एक उंट असा दाखवा ज्याच्या खांद्यावर किंवा पाठीवर मदार नाहीये. एक सरडा असा दाखवा ज्याचा रंग बदलता येत नाही त्याला. एक सर्प असा दाखवा ज्याला कात सोडता येत नाही. एक बदक असा दाखवा ज्याच्या दोन पंजांमध्ये पडदा नाहीये. एक कोंबडीचा पंजा दाखवा की जिच्या दोन बोटांमध्ये पडदा आहे. परमेश्वराने ज्याला जे आवश्यक आहे ते दिलेलं आहे. डोंट चॅलेंज द क्रिएटर. माय डिअर फ्रेंड्स, आपण या जनावरांबद्दल बोलतोय सध्या. मला सांगा, जनावरांचा पर्पज काय हो जीवनामधला? काय उद्दिष्ट आहे त्यांचं जीवनामधलं? एकच उद्दिष्ट आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे, पोट भरणे. यस, पोट भरणे. माय डिअर फ्रेंड्स, काय करायचंय त्यांना जीवनामध्ये? फक्त एकच काम करायचंय, पोट भरायचंय. अख्ख्या आयुष्याचा त्यांचा एकच उद्देश आहे, पोट भरणे. सॅल्यूट आहे या जनावरांना, या जनावरांना सॅल्यूट आहे. का माहितीये का? जीवनाच्या उद्दिष्टावरती रोज काम करतात, रोज काम करतात, रोज काम करतात. आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश सफल करायचा आहे त्यांना. कोणता आहे तो उद्देश? मम भोजन. आणि रोज उपास घडला, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस शिकार नाही मिळाली, 4थ्या दिवशी सुद्धा जीवनाच्या उद्दिष्टासाठी काम करते. काय उद्देश आहे? रोज खायचंय, हाच उद्देश आहे. हॅलो, सॅल्यूट आहे या जनावरांना. आणि हे कुठल्या शाळा कॉलेजमध्ये जात नाही, तर त्यांची पहिली पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला हे सगळं ज्ञान देते. जनावरांबद्दल बोलतोय. हॅलो, ज्यांच्या बुद्धीचा विकास नाहीये, फार जास्त नाहीये, मानवाच्या तुलनेमध्ये बोलतोय मी, म्हणून त्यांना बुद्धीच नाही असं नाहीये, पण तेवढा विकास नाही झाला जेवढा कदाचित मानवाचा विकास झालाय. हॅलो, मानवाने सगळ्यांना कंट्रोल केलंय, त्यांना कदाचित करता येत नाही. त्यांचा कदाचित भावनिक विकास थोडा आपला जरा जास्त आहे, सामाजिक विकास आपला जास्त झालाय, त्यांचा थोडा कमीच आहे. कंपॅरेटिव्ह बोलतोय मी, त्यांचं त्यांच्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे. पण मला सांगायचंय काय, मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचंच नाहीये. ते आपली प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक जनावर आपली पुढची पिढी घडवतंय हो. आपलं काय जरा विचार करूया, आपल्या जीवनाचा उद्देश काय त्याच्यावरती जरा लक्ष केंद्रित करूया. आणि जर आपल्या जीवनामध्ये जो काही उद्देश आहे असणारच 100%. परमेश्वराने आपल्याला या भूतलावर असंच पाठवलेलं नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा मी चाललोय, तर सॉरी, त्या परमेश्वराची इच्छा होती म्हणून आलोय. येस, आणि जर त्याने पाठवलंय तर त्याच्या पाठीमागे नक्कीच काही ना काहीतरी उद्देश असेल. आणि हा उद्देश सफल करण्यासाठी त्याने आपल्याला साधन सामुग्री दिली असेल का? असेल, 100% दिली असेल, 100% दिली असेल. डोंट चॅलेंज द क्रिएटर. बघा, आता ही समोरची काही मंडळी बघताय, या जीवनामध्ये यशस्वी आहेत की नाही? 100% ही लोक जीवनामध्ये यशस्वी आहेत. प्रत्येकाचं यश वेगळं आहे, प्रत्येकाचं यश वेगळं आहे, त्या जनावरांप्रमाणे नाही. आणि जर आपल्याला अजून आपलं यश कशात आहे किंवा आपल्या जीवनाचा उद्देश माहिती नाहीये, तर कदाचित आपण फक्त याच्यासाठी जगतोय. मम ब्रेकफास्ट लंच डिनर, ब्रेकफास्ट लंच डिनर.
आणि जर आपण फक्त जीवनाचा उद्देश माहिती नसल्यामुळे फक्त जगतोय आणि फक्त खातोय, थोडाफार पैसे विषय जे काय आज नोकरी धंद्यामध्ये कमवते म्हणजे ते यश आहे का? हॅलो, ऍक्च्युली जे टॅलेंट परमेश्वराने दिले ते वापरतोय का? आणि जर नाही वापरत आहे, फक्त मम पेट का सवाल है, अरे घर तर कोणी बांधतं? अरे ती चिमणी तर स्वतःचं घर स्वतः बांधते, उत्कृष्ट बांधते. प्रत्येक प्राणी आपल्या घराची व्यवस्था करतो, मग आपण फार वेगळं काय केलं? रोटी कपडा मकान. हॅलो, बात समजू. आणि जर त्या परमेश्वराने आपल्याला या भूतलावर एका विशिष्ट उद्दिष्टासाठी पाठवलं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री दिलेली आहे. लता मंगेशकरला जर समजा त्या लेवलला पोहोचायचं ज्या लेवलला त्या पोहोचल्या, त्यासाठी टॅलेंट दिला. जाकीर हुसेन टॅलेंट दिला. बराक ओबामा त्यांना आवश्यक असलेलं टॅलेंट दिलं. मदर टेरेसा त्यांना आवश्यक असलेलं टॅलेंट दिलंय आणि त्या जीवनामध्ये यशस्वी झाल्या. म्हणजे सगळ्यांची नावं घेत बसत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक जनावरांसारखं नाही, एकच टार्गेट आहे सगळ्यांचं. आपलं जीवनामधला उद्देश प्रत्येक व्यक्तीचा वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचा जीवनामधला उद्देश वेगळा आहे, लक्षात घ्या. आता राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचा जीवनामधला उद्देश, कुणाचा प्राईम मिनिस्टर असेल, कुणाचा होम मिनिस्टर असेल, कुणाचा होम मिनिस्टर वेगळ्या अर्थाने बोलतो मी, कुणाचा कॉर्पोरेटर असेल, कुणाचा सिटी लेवलचा अध्यक्ष होण्याचा असेल, पॉलिटिकल. पण आहेत राजकारणामध्ये, पण उद्देश प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. हा शोधला पाहिजे माय डिअर फ्रेंड्स, हा शोधला पाहिजे. करेक्ट आहे. आणि हे शोधण्यासाठी आपण काय करतो तर आपण एज्युकेशन सिस्टीमचा सहारा घेतो. येस ऑर नो? येस, आपण एज्युकेशन सिस्टीमचा सहारा घेतो. बाकीच्या जनावरांसारखं नाहीये एक पिढी दुसऱ्या पिढीला घडवते. इथे काय कदाचित आपला बौद्धिक विकास, सामाजिक विकास, आध्यात्मिक विकास, बरोबर आहे, मानसिक विकास वगैरे वगैरे, हे सगळे वेगवेगळे असल्या कारणाने लक्षात घ्या आपण एज्युकेशन सिस्टीमचा सहारा घेतो. ओके फाईन, गुड, चांगली गोष्ट आहे. 1800च्या दशकामध्ये, राईट, 200 वर्षापूर्वी साधारण ब्रिटिश लोक जे, इंग्रज लोक जे आपल्या भारतामध्ये आले, त्यांनी आपली मोडकळीत काढली शिक्षण पद्धती, जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, उत्कृष्ट शिक्षण पद्धती होती, त्यांनी आपल्याला खतम करून टाकलं, मुळावरच घाव घातला. आता त्यांनी शिक्षण पद्धती जी आपली दिलेली आहे 70-80 वर्षानंतर, स्वातंत्र्यानंतर सुद्धा काही फार फरक पडलेले त्याच्यामध्ये. काय पद्धत आहे बघा एज्युकेशन सिस्टम. मी याच्या विरुद्ध आहे का पालकांच्या मानसिकतेच्या विरुद्ध आहे ते थोडंसं तुम्हाला समजेल. आता या एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते किंवा येईल की समोर बसलेले जे विद्यार्थी ना एका वर्गातले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, आणि यांचे शिक्षक आहेत ना ते समोर काय करतायत, त्यांची परीक्षा घेत आहेत. आता शिकवून झालेलं आहे, आता परीक्षा घेत आहेत. ओके, परीक्षा हात जोडून घ्यावी लागते बाबा सध्या मुलांची. 1 2 3 चढा, पटकन झाडावर चढा असताना हे विद्यार्थी समोर जे दिसत आहेत ना तसे असतात. पण तुम्हाला दिसतात कसे माहितीये का? असे दिसतात. नो माय डिअर फ्रेंड्स, दिसताना असे दिसतात, असताना कसे असतात? यस, असे असतात. आणि या सगळ्यांची परीक्षा काय घेतली जाते? झाडावर चढून दाखवा. ओहो, गाढव, हत्ती, पेंग्विन, मासा यांची परीक्षा काय घ्यायची चालली? चढून दाखवा झाडावर. तो कावळा पटकन उडून गेला आणि फांदीवर बसला आणि हळूहळू माकड त्याच्या पाठीमागे गेला. म्हणजे कंपॅरेटिव्हली सांगतोय, कावळा पटकन गेला, त्याच्या पाठी माकड झाडावर चढला. परीक्षेमध्ये उत्तीर्ण कोण झालं? काही मंडळींचं उत्तर येतं कावळा पटकन गेला म्हणजे तो उत्तीर्ण झाला. अहो, परीक्षा उडायची नव्हती, चढायची होती. कावळ्याची परीक्षा आपण अशी घेऊ शकतो का? हत्तीची परीक्षा अशी घेऊ शकतो का? चढून दाखवा. तुमचं माझं राहू द्या. हे अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात? इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ बिलीव्हिंग इट इज स्टुपिड. अरे, माशाची परीक्षा घेतली, झाडावर चढून दाखव, झाडावर चढून दाखव, तर ती स्वतः काहीतरी कमी आहे माझ्यामध्ये, काहीतरी कमतरता आहे, न्यूनगंड येईल. आणि कदाचित ते पाण्यामधून बाहेर पडून प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करेल आणि पालक बघणार, अरे वा, व्यायाम चालले वाटतं, क्या बात आहे, प्रॅक्टिस चालले वाटतं झाडावर चढण्याची, गुड गुड, त्याला मोटिवेट. अरे मरेल ना ते. त्याची नैसर्गिक, नॅचरल, निसर्गाने दिलेली प्रतिभा कोणती आहे? पाण्या. अरे त्याची पोहण्याची घ्या ना, माकडाची घेऊ शकता का पोहण्याची परीक्षा? मग चढायची परीक्षा का घ्यायची आहे? आपल्या मुलांवर हा अन्याय तर होत नाहीये ना? थोडं पडताळून बघण्याची वेळ माय डिअर फ्रेंड्स, राईट? चले आगे बढ़ते हैं. सो माय डिअर फ्रेंड्स, दिसताना अशी दिसतात मुलं, असताना कशी असतात? असताना अशी असतात. वेगवेगळी क्षमता आहे त्या मुलांची, राईट?
सो माय डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट स्टेपकडे जाऊया आता. आपली जी अगोदरची गुरुकुल पद्धती होती ती काय पद्धत होती बघा. एकाच कुटुंबातले सदस्य आहेत, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. त्यांच्या गुरुने त्यांना हेरलेलं आहे, त्यांची क्षमता तपासलेली आहे. अर्जुनला धनुष्यबाणाचं प्रशिक्षण, नकुल सहदेवला तलवारबाजी ढाल आहे ना, भीमांना गदा आणि युधिष्ठिरला भालाफेक आणि धर्माचं शिक्षण दिलंय. एकाच फॅमिली मधले होते तरी सुद्धा त्यांना वेगळं वेगळं शिक्षण दिलं गेलेलं आहे. त्यांची नैसर्गिक प्रतिभा काय आहे ते पाहून ज्याला आपण साध्या भाषेमध्ये टॅलेंट बोलतोय, ही मोडकळीत निघालेली प्रतिभा किंवा ही शिक्षण पद्धती आपली. चला, आपण आपल्याला सिस्टमला बदलायचं नाहीये, शैक्षणिक पद्धतीला बदलायचं नाहीये, पण पालकांनी जर दृष्टिकोन बदलला, माझ्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन जर मी बदलला, तर निश्चितच मी त्यांच्या करिअरचं सेटिंग साध्या भाषेत बोलूया किंवा नियोजन व्यवस्थित करू शकतो. आणि ते बालवयात करणं अपेक्षित आहे, बालवयात करणं अपेक्षित आहे. राईट. पुन्हा एकदा ती स्लाइड आपल्या समोर आली. त्याचं कारण आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल बट व्हाय ओनली फ्यू पीपल सक्सीड. खूप लोकांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असतं, पण काही ठराविक लोक जीवनामध्ये यशस्वी घडतात. आणि यांच्याबद्दल बोलताना एक गोष्ट बोलली जाते जी पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. क्वेश्चन अरायझेस, व्हाय फ्यू पीपल गेट सक्सेस? बिकॉज ड्यू टू लक. त्यांचं लक आहे, नशीबवान आहे ती, म्हणून त्यांना जीवनामध्ये यश मिळतं. किंवा इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल, कशामुळे ती जीवनामध्ये यशस्वी होतात? हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला, ए किंवा बी, काय उत्तर द्याल? कमॉन, टाइप इन द चॅट बॉक्स. थोडंसं टाइप करायचं, ए किंवा बी. लक म्हणून, किंवा ज्याला आपण नशीब म्हणतो, राईट, किंवा इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल, कशामुळे ही जीवनामध्ये यशस्वी होतात? जरा टाइप करा. ओके, बी लिहिलंय. ओके, काही नाही, बी लिहिलंय. ओके, फाईन. कमॉन, टाइप 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 टाइप. लक और इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल. काही मंडळी डेफिनेटली काय सांगणार माहितीये का? नशीब लागतं बॉस, नशीब लागतं. ठीक आहे, हे मुकेश अंबानीच्या चित्रामधनं स्पष्ट होईल. उजव्या साईडला तुम्हाला मुकेश अंबानी दिसत आहेत. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानींचा एकाच कुटुंबामध्ये जन्म झाला आणि जे दोघांना मिळायला पाहिजे होतं नशिबानं ते मिळालं. कर्म केलं, टॅलेंट कुणाचं चांगलं निघालं. मुकेश अंबानी आज पैसा खर्च करायचा कसा हा प्रश्न असेल, अनिल अंबानीला पुढे कसं जायचं हा प्रश्न आहे. खायचं प्यायचे वांदे, साध्या भाषेत बोलतोय आपण, समजून घेण्यासाठी बघतात. दोघांनाही बॅकग्राऊंड मिळालं होतं, लक्षात घ्या. नशीब नाही, नशिबाच्या पुढे जाऊन. नशीब आहे आपलं की आपण मानवी शरीर धारण करून आलोय, हेच नशीब समजा. मानवी देह मिळाला हेच नशीब. किड्या मुंग्यांचं मिळालं असतं, कुत्र्या मांजराचं मिळालं असतं, जंगली प्राण्यांचं मिळालं असतं. माय डिअर फ्रेंड्स, राईट, बात समजो, गहराई से. ओके. सो आपल्याला हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण जीवनामध्ये यशस्वी होत असताना लक, नशीब घेऊन पुढे जाणार आहे की इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियलच्या आधारावरती आपण पुढे जाणार आहे? गुड, तुमचा आन्सर अगदी बरोबर आहे, इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल. आणि लक्षात घ्या पर्यंत याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हे टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल शोधायचं कोणी? ही जबाबदारी कुणाची? पालकांची आहे, विद्यार्थ्याची आहे, शिक्षकांची आहे, फ्रेंड्स, रिलेटिव्ह, नेबर्स, सगळे सोयरे आपण ज्याला म्हणतो, राईट. ही ऍक्च्युली कुणाची जबाबदारी आहे? आजपर्यंत आपण, मला जे वाटतंय, माझ्या मुलांना जे वाटतंय, माझ्या शिक्षकांनी असं सुचवलंय, माझे रिलेटिव्ह एक फार यशस्वी आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया, त्यांचं ऐकूया. माय डिअर फ्रेंड्स, हा करिअरचा प्रश्न असा सोडवायचा नसतो. करिअरचा प्रश्न असा, मगाशी मी जे उदाहरण दिलं होतं की हार्ट स्पेशलिस्ट आहे, सिटीमधला टॉप हार्ट स्पेशलिस्ट आहे, परंतु तो आपल्या मुलाचं मेडिकलचं करिअर देखील सेट करू शकत नाही, नाही केलं पाहिजे. तरी करिअर काउन्सिलरच्या माध्यमातूनच ज्यांना त्यातलं कळतं त्याचंच मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच तुमचा मनातला गोंधळ किंवा तुमच्या मुलांच्या मनातला गोंधळ किंवा त्यांच्या करिअरचा गोंधळ सोडवण्यासाठी DMIT, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. येस माय डिअर फ्रेंड्स, DMIT, टू टॅप युअर जीनियस. ही टेस्ट आपण करायची मुलांची, ज्याच्या माध्यमातून त्यांना अगदी लहानपणीच, अगदी दुसरी, तिसरी, पाचवी, 10वी कुठल्याही वर्गामध्ये असू देत, त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन आपल्याला काय बघायचंय? त्यांच्या करिअरची योग्य दिशा ठरवायची. थोडक्यात स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. त्या मुलांचं स्ट्रेंथ काय, जमेची बाजू काय, वीकनेस काय, संधी कोणत्या क्षेत्रामधली आहे आणि धोका काय आहे मुलांना,
हे आपण साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर DMITच्या माध्यमातून आपण चेक करतो, राईट. ओके, थोडं आता डेप्थ मध्ये बघूया की काय काय समजू शकतं आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून. पहिला प्रश्न येतो की कशासाठी का विश्वास ठेवायचा. एक तर आज आपल्या हातात दुसरी कुठली अशी गोष्ट नाही की ज्याच्या आधारावरती आपण करिअर डिसाईड करू. मग ते सगळं गेस गेम होतो है ना. तर्क वितर्क लावण्यात होणार फक्त, पण तर्क योग्य लागला तर ठीक आहे, नशिबाची भाग आपण म्हणूया. नाही लागला तर अडचण होऊ शकते, मग ती पण नशिबाची भाग आहे, तो पण उलट्या नशिबाचा म्हणूया आपण, राईट. सो आपण ज्या व्यक्तीचा हात धरून पुढे जाणार आहोत ती व्यक्ती आहे प्रोफेसर हार्वर्ड गार्डनर, जो हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर आहे. जगातल्या 100 विचारवंतांपैकी एक, जे पहिले, बरं का, शेवटचे विचारवंत नाही, जे पहिले 100 विचारवंत आहेत, ज्याला आपण मोस्ट इन्फ्लुएन्शियल थिंकर इन द वर्ल्ड म्हणतो, त्याच्यामधली एक व्यक्ती आहे. तुम्ही ऑफकोर्स गुगल बिगल करायची आवश्यकता नाही, मी सांगतोय ते ऐका, हक्काने सांगा, करेक्ट. कारण एवढा वेळ आता तुम्ही जर माझ्यासोबत आहात तर डेफिनेटली हक्काने तुम्ही ऐकू शकता. ज्या व्यक्तीने 8 मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी जगाला दिली आहे, जो नोबेल प्राइज विनर आहे, 21 PhD केलेला व्यक्ती आहे, एक PhD नाही, 21 PhD केलेला व्यक्ती आहे. त्याचा हात धरून पुढे जाऊया, आपल्या लेकरांना व्यवस्थित गाईड करूया, मुलांना व्यवस्थित गाईड करूया. चला पुढे. DMIT मध्ये काय समजेल. सगळ्यात पहिली गोष्ट IQ आणि EQ, जे सर्वच पालकांना कदाचित माहीत असतात. इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन माहीत असतात, मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. बौद्धिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्ध्यांक. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन खूप महत्वाचं आहे. आणीबाणीच्या स्थितीमध्ये बघा, आणीबाणीची स्थिती म्हणजे काय, प्रॉब्लेम चॅलेंजेस ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उतार चढाव असतातच. उतार आला की ऍडव्हर्सिटी क्वेश्चन महत्वाचा आहे. चढाव असताना म्हणजे काय, वर जाताना काही टेन्शन नसतं. म्हणजेच काय, प्रॉब्लेम अडीअडचणी जीवनामध्ये आल्या की EQ काय दाखवतो आपल्याला, ऍडव्हर्सिटी क्वेश्चन काय दाखवतो, त्या परिस्थितीचा सामना करण्याची कॅपॅसिटी आहे की पळ काढणार आहे. किती महत्वाची गोष्ट आहे. मॅरेज काउन्सिलिंग मध्ये आम्ही हा EQ फार वापरतो. येस, मी करतो मॅरेज काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये EQ फार वापरतो. का, जर समजा नवरा बायको दोघांचा EQ हायर आहे, म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे टक्कर देणार आहेत दोघं, तर काय होईल, यांच्यात फक्त भांडणं लागण्याचा अवकाश आहे. हॅलो, समजते मला काय म्हणायचं आहे. म्हणजे मी भांडण लावणार नाही, पण मला सांगायचं काय समजून घ्या. दोघांचा EQ स्ट्रॉंग असल्यामुळे माघार कोणच घेणार नाही. टस्सल तर होत राहणार बस, टस्सल तर होत राहणार. येस, किती महत्वाचं EQ पाहणं. दुसरी गोष्ट, समजा दोघांचे EQ कमी आहे नवरा बायकोचं, तर काय, साध्या भाषेत बोलून पळपुटेपणा, म्हणजेच काय, पळ काढणार आहे. इट इज नॉट फिजिकल पळणार नाही, आतून सोडून देण्याची वृत्ती जास्त आहे. ज्या वेळेला असे काही प्रसंग घडतात आणीबाणीची, तो व्यक्ती सहज काय म्हणतो, बस नको बाबा, मला जमणार नाही, माझ्याकडे होणार नाही. कोविडच्या केसमध्ये तुम्ही हे फार अनुभवलं असेल, लक्षात घ्या. काही फॅमिलीज मध्ये पुरुष मंडळींचा जॉब गेला, बायको त्याची म्हणजे त्यांची मिसेस जी आहे, पत्नी जी आहे, ती हाऊसवाईफ आहे कित्येक वर्ष, आणि ती त्याला धीर देते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, बिंदास, रिलॅक्स, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, फक्त नोकरीच गेली आहे, बरेच लोकांचे जीव गेलेत, स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळायला जागा नव्हती, तुमची फक्त नोकरी गेली, टेन्शन, मी आहे ना. अगं पण कसं होईल, असं होईल, अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आणि ती कोण आहे, हाऊसवाईफ आहे, पण तिचा EQ स्ट्रॉंग आहे. भले ती फायनान्शियली आज काही कमवत नाहीये, पण तिचा EQ कसं स्ट्रॉंग आहे, असला पाहिजे ना. म्हणजे फक्त बायकोच असला पाहिजे असं म्हणत नाहीये, मला सांगायचं काय, समजून घ्या. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन जर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कळाला तर त्याला तुम्हाला गाईड करता येईल की नाही. तो पळपुटेपणा दाखवणार आहे की तो सामना करणार आहे, हे जर कळलं तर आपलं पॅरेंटिंग त्या लेवलला आपल्याला घेऊन जाते, लक्षात घ्या, राईट. त्याला प्रोटेक्शनची गरज आहे की त्याचा तो निभावणार आहे, हे कळणार आपल्याला ऍडव्हर्सिटी क्वेश्चन मध्ये. थोडं डीप चालवणे. क्रिएटिव्ह क्वेश्चन, नवनिर्माण करण्याची क्षमता आहे का, एखाद्या व्यक्तीला नवनिर्माण करण्याची क्षमता आहे का, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, आउट ऑफ द बॉक्स थिंकर आहे का, हे असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे, हेच का तेच का, एवढंच का तेवढंच का, असंच का तसंच का, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, हे केलं तर काय, ते केलं तर काय. मी सुरुवातीचा पाठ बोलतो, एनालिटिकल थिंकिंग आहे, तर्क वितर्क आहे, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणत नाही. असं केलं तर काय होईल, असं करून बघूया, असं अजून कोणी केलेलं नाहीये, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे आहे क्रिएटिव्हिटी. ही तपासली पाहिजे विद्यार्थ्यांची. उदाहरण समजून घ्या. आता मी मगाशी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या परीक्षेबद्दल सांगितलं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट मार्क आहेत, त्याची इच्छा आहे की मला मामासारखं इंटिरियर डिझायनर व्हायचं किंवा आर्किटेक्ट व्हायचं. पठ्या, तुझे इंजिनिअरिंग मध्ये स्कोर चांगला आहे, मामा यशस्वी आहे, बरोबर आहे, परंतु
आपल्या आतमध्ये क्रिएटिव्हिटी आहे का? आता इंटिरियर डिझायनिंग म्हणजे क्रिएटिव्हिटी नको का? नुसते गणितातले मार्क मिळाले, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये चांगले गुण आहेत, इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण मिळते, ते कुठे आर्किटेक्टला मिळते किंवा इंटिरियर डिझाईनला मिळतंय म्हणून घ्यायचं नसतं. क्रिएटिव्हिटी आहे का ते पाहायचं असतं माय डिअर फ्रेंड्स, जे डीएमएड रिपोर्ट आपल्याला सांगतो. हे मार्कांच्या माध्यमातून होणार नाही. फक्त मार्क महत्वाचे आहेतच. त्यानंतर विजनरी क्वेश्चन, मी आता फार डीप नाही, थोडं डीप चाललंय. विजनरी क्वेश्चन आहे, 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 25 वर्ष पुढे पाहण्याची कॅपॅसिटी आहे का त्या विद्यार्थ्याची, त्या मुलाची, आणि ही अगदी 3-4 वर्षामध्ये सुद्धा समजू शकते. लक्षात घ्या. आणि ते तुम्हाला जर कळलं मुलांच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही त्यांना व्यवस्थित कोच कराल, ट्रेन कराल, मार्गदर्शन कराल, त्यांचं संगोपन व्यवस्थित कराल माय डिअर फ्रेंड्स. राईट. सो कुणाला सपोर्टची गरज आहे, कुणाला ट्रेनिंग मेंटरिंगची गरज आहे, मेंटरची गरज कुणाला आहे, विजनरी क्वेश्चनच्या माध्यमाने ठरवता येतं माय डिअर फ्रेंड्स. राईट. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये जो एरोड्यातून बाहेर आहे, म्हणजे ज्याच्या डोक्यावर परिणाम झालेला नाही, स्पेशल चाइल्ड नाही, साध्या भाषेत बोलतोय मी समजण्यासाठी, डोंट टेक मी रॉंग, चुकीचं मला समजू नका. नैसर्गिकरित्या ज्या व्यक्तीचा मेंदू नॉर्मल आहे, मी बुद्धिमत्तेबद्दल बोललोच नाही, नॉर्मल आहे, त्या सगळ्या व्यक्तींमध्ये हे 8 इंटेलिजन्स असतातच. वर्बल बोलण्याचं कौशल्य म्हणून आपण इंटेलिजन्स, काय कधी कुठे कसं बोलायचं हे त्यांना समजतं. बऱ्याच आता तुम्ही जी मंडळी इथे आहात ना, सगळ्यांना कदाचित बोलता येत असेल चांगलं, ठीक आहे, बोलता येत असं नाही, बोलता चांगलं येतं, पण त्यातली काही मंडळी अशा असतात, अरे यार शिट, त्यांनी असं म्हटलं ना, तेव्हा असं बोलायला पाहिजे होतं मी, खरं नंतर आठवतं, नंतर समजतं, नंतर उमगतं, नंतर कळतं. हॅलो, हे कौशल्यच आहे ना, हजर जबाबीपणा, हे बोलण्याचं चातुर्य किंवा कौशल्य, लक्षात घ्या, हे टॅलेंट आहे. मी प्रोफेशनली माझं अकॅडमिक करिअर वेगळं झालेलं होतं. अगोदर ग्रॅज्युएशन माझं डेअरी सेक्टरमध्ये, मी यशस्वी देखील होतो तिथे, पण समाधान नव्हतं, तेवढं समाधान नव्हतं. प्लांट इन्चार्ज म्हणून मी रिझाईन केलंय. डायरेक्ट सेलिंग मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलो, नेटवर्कचा लीडर झालो, लीडरचा प्रेझेंटर झालो, प्रेझेंटरचा ट्रेनर झालो, ट्रेनरचा काउन्सिलर कोच कसं झालो माझं मलाच कळलं नाही. कधी मी माझ्या आयुष्यात ट्रेनर प्रोग्राम केला नाही. ट्रेनर झाल्यावर मी कसं असतं बघायला म्हणून ट्रेनर प्रोग्राम केला. हाडाचा ट्रेनर म्हणतात ना तसं, फॉर एक्झाम्पल. बात समज पाहिजे. बोलण्याचं कौशल्य मला माहित नव्हतं, मला कळलं नव्हतं, माझ्या पालकांना कळलं नव्हतं, माझ्या शिक्षकांना कळलं नव्हतं. त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये मी कधीही माईकवर बोललेलो नाही. इनफॅक्ट मी शाळा कॉलेजमधून बाहेर पडले, माईक सुद्धा कधी हातात धरलेला नव्हता, बोलायचं लांबच राहिलं. ते सोडा, मी कधी वादविवाद स्पर्धा, रेसिडिएशन काय म्हणतात त्याला, रेसिडिएशनच्या कॉम्पिटिशन मध्ये कधी भाग घेतलेला नव्हता. सुदैवाने नशीब चांगलं म्हणूया चला, की डायरेक्ट सेलिंग मध्ये आलो, तिथे बोलावं लागतं, आणि बोललो आणि बोलत गेलो, बोलण्यावरच करिअर झालंय. हॅलो, हे बोलण्याचं कौशल्य. लॉजिकल, तर्क वितर्क करण्याची क्षमता, का कधी कुठे कसं, हेच का तेच का, एवढंच का तेवढंच का, इथेच का तिथेच का, ह्याने का नको त्याने का नको, मी का नको मीच का. लॉजिकल, तर्क वितर्क. मॅथमॅटिकल आणि लॉजिकल मध्ये थोडासा फरक आहे. माझं मॅथ्स फार विशेष चांगलं नाहीये, पण माझं लॉजिक स्ट्रॉंग आहे. माझ्या मिसेसचं लॉजिक स्ट्रॉंग नाहीये, पण मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे. ते पैकी कार्यक्रम आहे आपला, म्हणजे झालं ओके. मी आता सांगत पण नाही, थोडं समजून घेतलं तुम्ही, छान, चांगली गोष्ट, तुम्ही मला समजून घेतलं. माय डिअर फ्रेंड्स, बात घेरे से समजो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये मार्क्स चांगले की इंजिनिअरिंगला चिपकवून टाकतात, त्यांना सॉरी, लॉजिक लागतं माय डिअर फ्रेंड्स. तुम्ही, माझ्या मुलीचा अनुभव सांगतो परत, 10वी पर्यंत ती टॉपर राहिलेली आहे, शाळेमध्ये टॉपर होती, 96.6% तिला 10वीला होते. मॅथ्स आवडता विषयच नाहीये, तर सर्वस्व मॅथ्स आहे. 11वी-12वीला ज्या वेळेला जेईची कॉम्पिटिशन एक्झाम द्यायची, IIT लेवलची एक्झाम द्यायची, तर डोक्याचं भज झालं. ती म्हणते, पप्पा बस झालं मॅथमॅटिक्स. 11वी-12वीलाच म्हटली बस झालं मॅथमॅटिक्स. आणि हेच आम्ही ओळखलं तिच्या डीएमटी रिपोर्टच्या माध्यमातून, की लॉजिक स्ट्रॉंग आहे, मॅथमॅटिक्स तेवढं स्ट्रॉंग आहे. पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून सुद्धा बोलतोय मी, समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून सुद्धा मॅथमॅटिक्स मध्ये मॅथमॅटिक्स तेवढं स्ट्रॉंग नाही जेवढं लॉजिक स्ट्रॉंग आहे. म्हणून इंजिनिअरिंग, आणि त्याच्यासाठी ENTC, जिथे फिजिक्स तिचं स्ट्रॉंग आहे. हॅलो, फिजिक्स स्ट्रॉंग आहे, कारण फिजिक्सला लॉजिक लागतं, लक्षात घ्या. म्हणून ENTC. इलेक्ट्रिकल तिचं चांगलं आहे, म्हणून ENTC. जे मी पर्सनल एक्झाम्पल का देतो लक्षात घ्या, फार सिरियस विषय आहे, कसं करिअर चॉईस करायचं. व्हिज्युअल्स पटायल म्हणजे कल्पना करण्याची कॅपॅसिटी आहे का, व्हिज्युअलायझेशन करण्याची कॅपॅसिटी आहे का. तर्क वेगळा आहे, इमॅजिनेशन, कल्पना करणं वेगळं आहे.
तो इंटेलिजन्स. म्युझिक रिदमिक म्हणजे ऑडिटरी, श्रवण कला चांगली आहे किंवा वाद्याचं ज्ञान चांगलं आहे किंवा स्वर कंठ चांगला आहे, हे म्युझिक रिदमिक मध्ये कळतं आपल्याला. बॉडी कायनेस्थेटिक म्हणजे अ पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे शरीराचा एक अंग, एक भाग उत्कृष्ट वापरण्याचं कौशल्य आहे की संपूर्ण शरीर उत्कृष्ट वापरण्याचं. तुम्ही म्हणे असं कसं, शरीर तर सगळेच वापरतो. आता लक्षात घ्या, फुटबॉल खेळणारा व्यक्ती धावतो जरूर, पण कशाचा वापर जास्त करतोय? पायाचा. हॅलो, बात समज पाय. ऍथलेटिक्स मध्ये असणारा व्यक्ती पूर्ण शरीराचा वापर जास्त करतोय आणि मी म्हणेन कौशल्याने करतोय, राईट. दुसरी गोष्ट, लांब उडी खेळणारा व्यक्ती आपला पूर्ण बॉडीचा वापर करतोय. क्रिकेटमध्ये सुद्धा लक्षात घ्या, जो स्पिनर तो बोटांचा वापर जास्त करतो. जो फास्टर आहे तो बोटांचा वापर करतो, पण तेवढा नाही, तो पूर्ण बॉडीचा वापर जास्त करतो. त्याचा स्टार्टअप बघितला आपण, काय म्हणतो रनअप शोएब अख्तरचा रनअप बघा, तो 4 किलोमीटर येतो की काय असं वाटतं. हरभजन स्टेप्स महत्वाचे नाहीये, उंगलिया. तर हे बॉडी कायनेस्थेटिक मध्ये कळतं, लक्षात घ्या, राईट. एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर खूप चांगलं असेल, बॉडी कायनेस्थेटिक भाग. एका व्यक्तीची ओठाची मुवमेंट चांगली असेल, तो बासरी वादक, एक तबला वादक आहे. हाताच्या बोटांची ठसाची कलाकारी चांगली आहे, एकाची ओठाची कलाकारी चांगली आहे. सो डीप आता मी जात नाही, पण तुम्हाला थोडं डीप घेऊन चालू आहे, कारण तुम्ही आता बरेच सेशन ऐकत चाललात. तर तुम्हाला असं, अरे यार आज DMIT आहे का, माझे गेस्ट पण नाही आज, मग मी अटेंड करू का? नुसतंच झूमला चालू ठेवतो मी, बाकी आपलं माझा स्वयंपाक करतो करतो म्हणाल काय हरकत नाही. मी पण कधी कधी स्वयंपाक करतो, येस ऑफकोर्स, राईट. सो थोडं मी प्रत्येक सेशनमध्ये काही ना काही गोष्टी आता देणार आहे इथून पुढे, सो दॅट तुम्ही तुमच्या मुलांचा रिपोर्ट काढल्यानंतर तुम्हाला डीप लेवलला तो वापरता आला आहे. त्यानंतर इंटरपर्सनल म्हणजे काय की लोकांमध्ये मिसळण्याचं कौशल्य, लोकांबरोबर व्यवहार करण्याची हातोटी म्हणतो आपण. इझी मिक्सिंग विथ पीपल, दे आर कम्फर्टेबल विथ पीपल. इंटरपर्सनल राईट, लोकांबरोबर व्यवहार करण्याची हातोटी कौशल्य सहज आहे, चांगलं आहे. सहज लोकांची ओळख काढू शकतात, अनोळखी लोकांमध्ये जाऊ शकतात, आपलं काम, साध्या भाषेत बोलू का, काम साधून घेऊ शकतात, लोकांना लीड करू शकतात. ही लीडरशिप क्वालिटी आहे, राईट. त्याच्या पुढे काय, इंट्रा म्हणजे अंतर्मुख, स्वतःसोबत राहणे, स्वतःबरोबर कम्फर्टेबल असणे. काही लोकांना एकटं नाही राहत, नाही मी जेवण नाही करणार, नाही तुम्ही आला घरी की जेवण करू, ते एकट्याला जेवण पण जात नाही. तो इंटरपर्सनल, त्याला लोक लागतातच. आणि इंट्रावाला जो त्याला लोक लागत नाही. आपण मस्त मगन कार्यक्रम, एकटा जीव सदाशिव, हॅलो, राईट. तो इंट्रापर्सनल, तो मॅनेजमेंट प्रिय व्यक्ती आहे. तो रिसोर्स चांगले मॅनेज करू शकतो. मॅन, मशीन, मटेरियल, मनी, राईट, मिशन, राईट, हे मॅनेज चांगले करू शकतो. कोण? इंट्रावाले. अंतर्मुख, कमी बोलणारे लोक, स्वतःशी जास्त बोलतील, इतरांशी कमी, राईट. ते बोलतात पण स्वतःशी जास्त बोलतात. इंटरपर्सनल लीडरशिप क्वालिटीचा व्यक्ती आहे, तो लीड करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. इंट्रा मॅनेजमेंट मध्ये दोन वेगळ्या क्वालिटीज आहेत माय डिअर फ्रेंड्स, बात समजून घ्यायचं, राईट. नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी, जी निसर्गाबरोबर एकरूप झालेली पर्सनॅलिटी आहे. परवा दिवशी आम्ही पुण्यामध्ये सेशन घेतलं, तेव्हा ज्यांच्या घरामध्ये सेशन झाला त्या मॅडमचं तर नाव माझ्या लक्षात नाही, सॉरी. त्या म्हटल्या, मला जर निसर्गात सोडलं ना परत यायचंच वाटणार नाही, यावंच वाटणार नाही. आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ नेचर. आता काही म्हणजे नेचर सगळ्यांनाच आवडतं, पण असं वेड नेचर नाही आवडत ना, की मी अगदी म्हणजे निसर्गात मला परत यावंसं वाटणारच नाही. काही मंडळी कुंड्या लावणे परत, ओके फाईन. आता मी माझं एक एक्झाम्पल देईन तुम्हाला. मी नॅचरलिस्टिक फार नाहीये, म्हणजे मी काय जगू शकणार नाही आमकडे असं काही नाही. नॅचरलिस्टिक फार नाहीये. बायको ज्या वेळेला माहेरी जाते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, त्यावेळेला जबरदस्तीने मला झाडांना पाणी घालावं लागतं. असं नाही की आपलं काय वैर आहे, पण ते डोक्यातच येत नाही विषय. म्हणजे आम्ही तेवढी काळजी घेऊच शकत नाही, माझ्या आतमध्ये ते आहेच नाही निसर्गाबद्दल, करेक्ट आहे. हा, निसर्गात जायला आवडत नाही का, बिंदास यस व्हायला, ते कष्ट नका सांगू निसर्गाबरोबर घ्यायला. आता बायको माहेरी गेल्यानंतर काय करते, फोन करते, ती मी गिळलंय का, तुम्ही जेवलात का, कधीच विचारणार नाही. ती पहिले काय विचारते, झाडांना पाणी घातलं, आणि मी रोग लगेच काय बोलतो, घातलंय. माझ्या टोन वरनं तिला कळतं घातलेलं. ती म्हणजे एक काम करा, फोन ठेवा, मी 10 मिनिटांनी परत फोन करते, तुम्ही आधी पाणी घाला झाडांना, एवढं तिला कळतं. बायकोच आहे ती ना, करेक्ट आहे. मग मी म्हणतो, अगं नाही खरंच घातलंय. मग मी कानाला असा फोन लावणार, एका बाजूला नळ चालू करणार, आणि मग तिला कळणार नव्हतं घातलं ना. मग खोटं काय बोलतात, ठेवा फोन, आधी घाला, कमांडर ऐकावंच लागतं. मला काय सांगायचं आता तुम्हाला, थोडं अजून डीप घेऊन जातो लक्षात. नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी कशी असते,
आता गंमत जमत झाली या उदाहरणामध्ये. आता गॅलरीमध्ये आमच्या बरीच झाडं लावलेली आहेत, याची निगा कोण राखत असेल तुमचं तुम्हाला चांगलं कळलंय. आता मला फुलं बिलं दिसतात, बायकोला कळ्या दिसतात, बायको कळ्या मोजते झाडांच्या, ते मोगऱ्याचं असेल, गुलाबाचं असेल, जास्वंदीचं असेल वगैरे वगैरे, कळ्या मोजते. आणि मी सांगणार 13 कळ्या आहेत, 12 कळ्या आहेत, 3 कळ्या आहेत. कळी बघा, कळी बघा, ही इथे दिसते का तुम्हाला? मी गॅलरी खाली वाकून बघतो आणि खाली कोणत्या कळ्या दिसत आहेत का ते पाहतो. मग ती मला टप्पल लावते एक मस्त पैकी आणि मला काय सांगते, मी दाखवते त्याच कळ्या बघायच्या फक्त. ओके, ती पानांच्या आत असलेली कळी तिला दिसते, मला कशाला बघायची गरज आहे? आपण बघितली म्हणजे ती बाहेर येणार आहे का की तुम्ही बघताय? पण ती नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी. मला काय सांगायचं मेसेज तुम्हाला मिळाला लक्षात घ्या. याचा अर्थ मला निसर्गच आवडत नाही असं नाही, पण अगदी जीवापार वेडा बेडा असं नाही. राईट, बात समज पाहिजे ना. आता आपण नैसर्गिक वातावरणामधून चाललोय. ओके, तर मग खाली घ्या, मला फील करायचंय. काचा खाली घ्या, गाडीच्या म्हणतोय मी, काचा खाली घ्या, मला नेचर फील करायचंय. काचेत दिसत खाली घ्या काचा. बात समज. हे 8 टॅलेंट प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, पण त्यातले 3 टॅलेंट महत्वाचे करिअरसाठी. हे 8 टॅलेंट प्रत्येकामध्ये आहेत, पण त्यातले 3 टॅलेंट महत्वाचे ज्याच्या माध्यमातून करिअर सिलेक्शन होतं. फॉर एक्झाम्पल, माझं व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं आहे, लॉजिकल चांगलं आहे, तर्क वितर्क चांगलं आहे, आणि मी इंट्रापर्सनल आहे म्हणजे मॅनेजमेंट प्रिय व्यक्ती आहे. हे माझे टॉपचे 3 टॅलेंट आहेत. ज्या व्यक्तीला माइंडलेस नेचर क्युअरचा मार्केटिंग प्लॅन माहिती आहे, त्यांना माहिती आहे की लॉजिक कसं लावलंय प्लॅन मध्ये, तर्क वितर्क. काही सीएमडी लोकांना आपला प्लॅन कळत नाही, म्हणजे लॉजिक आहे का, पण त्यांच्याकडे मॅनेजमेंटची आतुरती असेल, कदाचित लिडरशिप क्वालिटी चांगली असेल, बात समज पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल, पण कदाचित लॉजिक नाहीये, त्यामुळे त्यांचा प्लॅन तसा आहे. माझं लॉजिक चांगलं आहे, त्यामुळे तो प्लॅन बसवताना मी तसा बसवलाय. बात समज पाहिजे. राईट. सो माय फ्रेंड्स, चल थोडं आज डीप घेऊन गेलो मी तुम्हाला, कारण तुमचा फायदा झालाच पाहिजे, कारण तुम्ही रिपीट सेशन जर ऐकताय तर तुमचा फायदा झाला पाहिजे. सॉरी, आता मला वाटतंय की काहीतरी गडबड झाली आहे स्लाइड मध्ये, काहीतरी गडबड झाली आहे स्लाइड मध्ये. माझा आवाज येतोय? आवाज अच्छा, आवाज येतोय, पण स्लाइड कदाचित अडकलेली आहे. ओके, एकच मिनिट आहे, मी स्लाइड पुढे घेतली पण गेलेली नाही स्लाइड. 1 मिनिट. ओके, गेली आता गेली. चला, काही गोष्टी आपण डीप लेवलला बघितल्या. ओके, आता मी पोहोचलोय अशा स्लाइड वरती की राहुल सरांचा माइक ऑन आहे सर, डिस्टर्ब होतंय. डीएमआयटी रिपोर्ट कुठल्या वयामध्ये करायचा असतो? व्हेरी व्हेरी सिंपल माय डिअर फ्रेंड्स. डीएमआयटी रिपोर्ट प्रत्येक व्यक्तीने 3 वर्ष पूर्ण झाले की करायचा. आणि ज्याला कॉन्फिडन्स आहे की माझे अजून 3 वर्ष बाकी आहेत त्यांनी पण करायचं. या दरम्यान सगळ्यांनीच करायचा असतो, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये डीएमआयटीचा सार वेगळा लागू पडणार आहे तुम्हाला. जसं की एकदम बाल अवस्थेमध्ये म्हणूया आपण की 2, 4, 5 वर्षाच्या दरम्यान डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला त्यांना संगोपन करण्यासाठी आवश्यक आहे. त्यांची लर्निंग स्टाईल काय, लर्निंग स्पीड काय, त्याचं भावनिक बुद्धिमत्ता काय आहे. राईट, हे सगळ्या गोष्टी इंट्रोवर्ड आहे, एक्स्ट्रोवर्ड आहे, तुम्हाला अगोदरच कळणार आहे डीएमआयटी रिपोर्टच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला तुमचं पॅरेंटिंग जे आहे ना, ते पॅरेंटिंग सुधारणार मी म्हणतोय. तुम्ही चांगलं पॅरेंटिंग करत नाही असं म्हणत नाही मी, तर तिथून थोडीशी बढती मिळेल तुम्हाला ॲज अ पॅरेंट. का? कारण ज्याला वाढवतोय त्याला त्याच्याबद्दल कळलं, अगोदरच कळलं, मग तुम्ही त्याचं संगोपन तसं करू शकाल की नाही, संस्कार तसे देऊ शकाल की नाही, त्याची लर्निंग कॅपॅसिटी तशी वाढवू शकाल की नाही. राईट, जसं गर्भसंस्कारामध्ये म्हटलं जातं अर्लियर इज द बेस्ट. बाळ व्हावं ही इच्छा झाली की गर्भसंस्कार सुरू होतात. बाळ पोटात आलं की किंवा बाळाची डिलिव्हरी झाली की गर्भसंस्कार चालू होत नाही. काही लोक बाळ झाल्यानंतर म्हणतात आम्हाला गर्भसंस्कार करून, अरे गर्भातून बाहेर आले ते. हॅलो, सो अर्लियर इज द बेस्ट. तसं डीएमआयटी मध्ये सुद्धा आहे. थोडं बाळ आपलं मोठं झालं, मूल आपलं मोठं झालं, साधारण 10-12 वर्षाच्या आसपास आलं, आता 8वी 9वीच्या आसपास आहे, त्या वेळेला वेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करावं लागतं त्यांचं. डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला त्यावेळेस वेगळ्या गोष्टी दाखवणार आहे. रिपोर्ट कधीच बदलणार नाही आयुष्यामधला, पण कुठल्या वयामध्ये काय वापरायचं ना, ते डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला त्या वयामध्ये लागू पडलेलं सांगणार. लक्षात, ऑफकोर्स काउन्सिलिंगच्या माध्यमातून. करेक्ट आहे. थोडं अजून पुढे गेल्यानंतर साईट कोणती सिलेक्ट करायची, शाळेमधून कॉलेजकडे जाताना साईट कोणती सिलेक्ट करायची, हे आपल्याला डीएमआयटी रिपोर्ट सांगतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर अडल्ट स्टेजमध्ये म्हणतो, एक तर लग्नासाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, दुसरी गोष्ट व्यवसाय करावा, नोकरी करावी, काय नक्की करावं, कोणत्या साईटच्या बिझनेसमध्ये मी जावं, हा सुद्धा तुम्हाला डीएमआयटी रिपोर्टच्या माध्यमातून
काही गाईडलाईन मिळणार आहे, लक्षात घ्या. सो प्रत्येक स्टेजमध्ये आता तुम्ही म्हणा, आमची मुलंच शाळा कॉलेजमध्ये चालेल, आम्ही काढावं का रिपोर्ट? काढा. का काढा मी सांगतो तुम्हाला, सिंपल. माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या मुलांसाठी म्हणतोय मी. माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही काय करा, स्वतःचा डीएमएटी रिपोर्ट काढा, तुमचं काउन्सिलिंग करून घ्या, मग तुम्हाला कळेल की ओहो रिपोर्ट मध्ये बरोबर सांगितलं जाते. आता काढा मुलांचा आणि 100% मग त्याच्यावर विश्वास ठेवूनच पुढे काम करा. राइट? व्हाट इज दिस? पीछे नहीं बढ़ना है हमको, आगे बढ़ना है बॉस. आगे बढ़ो, आगे बढ़ो. सॉरी मी चुकीचं बटन दाबतो. सॉरी, मी चुकीचं बटन दाबतो. ओके, राइट. नाउ विल गो अहेड. चला, आतापर्यंत तुम्हाला महत्व पटलेलं आहे. सगळं तुम्हाला डीएमएटीचं कळलं पाहिजे, मग तुम्ही डीएमएटी करणार असं होऊ शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आमच्या व्हिडिओ सिरीज मधनं समजून घ्यायच्या. माय वेलनेस माध्यमातून एक आपलं ऍप्लिकेशन आहे. ज्या व्यक्तीने आज तुम्हाला इथे इन्व्हाइट केले, त्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्ही घ्यायची. त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचे पूर्ण 13 व्हिडिओज आहेत. रिपोर्ट काढायच्या अगोदर, रिपोर्ट काढल्यानंतर आणि सतत ते व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत, कारण तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं. काउन्सिलर करणार नाही. एकदा दिशा देतील, संगोपन तुम्हालाच करायचंय. आणि जीवनाच्या प्रत्येक स्टेप मध्ये तुम्ही डीएमएटीचा रिपोर्ट वापरू शकता. लक्षात घ्या, प्री मॅरेज, पोस्ट मॅरेज, मॅरेज लफडं झालं तरी सुद्धा, म्हणजे मॅरेज मध्ये गडबड झाली तरी सुद्धा डीएमएटी रिपोर्ट सपोर्ट करणार आहे, काउन्सिलिंग सपोर्ट करणार आहे. राइट? सो माय डियर फ्रेंड्स, फाईन. आता आपण आलो की नक्की डीएमएटी रिपोर्ट येतो कसा. डीएमएटी रिपोर्ट कसा येतो लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीचे बोटांचे ठसे वेगळे वेगळे आहेत. हे 10 बोटांचे ठसे आपण घेतो, त्याला घ्यायला 10-15 मिनिटं लागतात. आता ज्या लीडर्सच्या माध्यमातून आता डीएमएटीचे जे फिंगरप्रिंट्स घेतले जाणार आहेत, थोडासा वेळ लागू शकतो. कदाचित त्यांची प्रॅक्टिस करा, त्यांच्यासाठी पण हा विषय नवीन आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. पोहोचल्यानंतर कदाचित फिंगरप्रिंट्स चुकतील. टेन्शन घेऊ नका. चुकीचे फिंगरप्रिंट्स आमच्याकडे आले की ते रिजेक्ट होतात. सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. चुकीचे फिंगरप्रिंट्स आलेले आम्हाला कळणार आहेत. डाव्या हाताच्या ठिकाणी उजव्या हाताची बोटं घेतली तरी सुद्धा लक्षात येणार आहे. सो टेन्शन घेऊ नका. पुढे, जर समजा एखाद्या व्यक्तीचे 10 बोटांचे ठसे घेत असताना 2 बोटांचे ठसे चुकले तर आम्ही रिजेक्ट करतो. ते टेन्शन घ्यायचं नाही, रिजेक्ट करतो. त्यांना सांगितलं जातं की कुठल्या बोटांचे ठसे तुमचे चुकले ते परत जाऊन घ्या क्लायंटकडे. सो आता ज्या लीडर्सच्या माध्यमातून हे सगळं होणार आहे, त्यांची प्रॅक्टिस आम्ही करूनच घेणार आहोत. त्यांनी प्रॅक्टिस केल्याशिवाय कुणाचेही फिंगरप्रिंट्स घ्यायचे नाही. आम्ही तुम्हाला म्हणणार यस पास, तुम्ही फिंगरप्रिंट्स आता व्यवस्थित घेताय, आता तुम्ही क्लायंटचे घ्या. वेळ लागला तरी हरकत नाही, कारण आता कुणाची मानेवर अशी तलवार नाहीये की लवकर सायन्स की कॉमर्स पटकन सांगा. ऑलरेडी ऍडमिशन्स होऊन पुढे आलोय आपण. आता पुढच्या वर्षीच फक्त ऍडमिशन्स होणार आहेत. म्हणजे कधी? पुढच्या मे, जून, जुलैच्या आसपास. राईट? किंवा मेच्या नंतरच. राईट? आता ऑलरेडी 10वीतला विद्यार्थी 11वीत गेलेला आहे, 11वीचा 12वीला गेलेला आहे. आता लगेच काही टांगती तलवार नाही की पटकन सांगा मला ऍडमिशन घ्यायची. सो वेळ लागला तरी हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याकडनं काम होणार ते परफेक्टच होणार. आपले लीडर्स देखील परफेक्टच काम करणार. सो 10-15 मिनिटं लागतात 10 बोटांचे ठसे घेण्यासाठी. हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच अपलोड होतात, मेलच्या माध्यमातून नाही. त्यामुळे डेटा कुठेही जात नाही, फिंगरप्रिंट्स इकडे तिकडे कुठेही जात नाही. इव्हन जी व्यक्ती फिंगरप्रिंट्स घेते त्याला घेतानाच दिसतं, जेवढं आपल्या क्लायंटला दिसतं. एकदा ते अपलोडिंगला गेलं की संपला विषय. त्या व्यक्तीला सुद्धा परत ते फिंगरप्रिंट दिसत नाही, ज्या लीडर्सच्या माध्यमातून फिंगरप्रिंट्स घेतले जातात. सो इनकरिप्टेड डेटा ज्याला आपण म्हणतो, सिक्युरिटी असते, सुरक्षित आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. नाव फिंगरप्रिंट्स घेतल्यानंतर 3 दिवसानंतर रिपोर्ट येतो. 3 दिवसानंतर रिपोर्ट येतो. 3 दिवसानंतर रिपोर्ट आल्यानंतर हिंदी, मराठी, इंग्लिश हवे त्या लँग्वेज मध्ये मिळेल, म्हणजे या 3 पैकी. ओके? नॉर्थ इंडियामध्ये हिंदी चालेल, महाराष्ट्रामध्ये मराठी चालेल, साऊथ इंडियामध्ये इंग्लिश चालेल. तसं इंग्लिश कुठेही चालू शकतं. हिंदी, मराठी किंवा इंग्लिश तुम्हाला हवं त्याला. समजा तुमचं लव्ह मॅरेज झालंय, तुम्हाला हिंदी पण पाहिजे, मराठी पण पाहिजे, देऊया. काही टेन्शन घेऊ नका, नो एक्स्ट्रा कॉस्ट. ओके? राईट? सो 3 दिवसानंतर रिपोर्ट होतो. वाचन करायचं आहे. 2 वेळा, 5 वेळा, 10 वेळा वाचन करा. कारण काउन्सिलिंग एकदा तुमचं झालं की तुम्हाला परत रिपीट रिटेक नाहीये. तो काउन्सिलिंगच्या अगोदरच वाचन करणं अपेक्षित आहे. काउन्सिलिंग कसं होणार आहे? काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज आम्ही तयार केली, ती आयुष्यभर तुम्ही किती वेळा पाहू शकता, काहीच अडचण नाही. दर महिन्याला एकदा, महिन्यातून एकदा, म्हणजे मी 2 तास रिपोर्ट कसा वापरायचा. आज मी का बोलतोय किंवा कशाबद्दल बोलतोय, डीएमएटी का महत्वाचा आहे याच्याबद्दल मी जर 1-1.25 तास जर आता बोलतोय, साधारण 1 तास होऊन गेलाय. राईट? 1 तास 5 मिनिटं साधारण झाली. सो माय डियर फ्रेंड्स, मी 2-2.5 तास लागू दे, काही फरक पडत नाहीये. 2-2.5 तास मी कशावर बोलणार आहे?
तुमच्या हातामध्ये जो रिपोर्ट आलाय, तुम्ही जी व्हिडिओ सिरीज पूर्ण पाहिले, तुम्ही जे 4 वेळा 5 वेळा रिपोर्ट वाचलाय, तो तुम्हाला जेवढा समजलाय तिथून पुढे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 2-2.5 तास मी झूमच्या माध्यमातून ग्रुपमध्ये ऑफकोर्स हे काउन्सिलिंग तुम्हाला करून देणार आहे. आणि रिपोर्ट कसा वापरायचा, मी कोणतं प्रशिक्षण तुम्हाला देणार आहे, जे आम्ही अगोदर काउन्सिलरला प्रशिक्षण देणार होतो किंवा देत होतो ते आम्ही तुम्हाला पालकांना देणार आहे. सो थोडक्यात मी तुम्हाला काय बनवणार आहे, काउन्सिलर्स बनवणार. कुणाचा? तुमच्या मुलांचा आधी, बाकीच्यांचं नंतर बघूया. तुमच्या मुलांचे तुम्ही काउन्सिलर व्हा, DMITचे एवढं आम्ही तुम्हाला परफेक्ट करणार आहे. दर महिन्याला तुम्हाला 2.5 तास माझे मिळणार आहेत. त्या दरम्यान तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा आणि काउन्सिलर देखील व्हा. DMITचा ऑफकोर्स मी DMIT बद्दल तर बोलतोय, राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, त्याच्यानंतर त्या दरम्यान तुम्ही डाऊट्स पण विचारू शकता. अर्धा तास आपला Q&A साठी असणार आहे, प्रश्नोत्तरांसाठी असणार आहे. त्यानंतर एखाद्या वेळेला तुमचं ते मिस झालं, हरकत नाहीये, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे, राईट. जसं हे पण रेकॉर्डिंग आता तुम्हाला युट्यूबला आज मिळेलच. डॉक्टर विवेक रणोरे टाईप करा, DMIT त्याच्या पुढे लिहा, ती व्हिडिओ तुम्हाला 1 तासाभरामध्ये अपलोड झालेला दिसेल, टेन्शन नाही. नाव हे सुद्धा DMITचे काउन्सिलिंग मी घेतलेले आहेत, ते दर महिन्याची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि तुम्ही रिवाइज करू शकता. मला तुम्हाला सोडायचं नाहीये. DMIT अतिशय महत्त्वाचं आपल्या मुलांसाठी. करिअरचा प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीचा, राईट. माय डिअर फ्रेंड्स, याच्यासाठी चार्जेस काय आहेत? चार्जेस आहेत 5,000 रुपये, 5,000 रुपीज. एका विद्यार्थ्यासाठी 5,000 रुपये चार्ज आहे. आणि ह्या 5,000 रुपयामध्ये तुम्हाला व्हिडिओ सिरीज दिली जाईल. माझा पर्सनली तुम्हाला 2 तास, पर्सनली म्हणजे ऑफकोर्स ग्रुपमध्ये 2 तास लाईव्ह मिळणार आहेत. त्याच्या दरम्यान तुम्ही सगळे प्रश्न उत्तर क्लिअर करू शकता. पण एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की नाही, जरा मला थोडं कळलंय, थोडं नाही कळलं, किंवा भरपूर कळलंय पण थोडं बाकी आहे, मी पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाचं पर्सनल रिपोर्ट काउन्सिलिंग करा, ते चार्जेस आपण एक्स्ट्रा घेतो 1,000 रुपये. याचा अर्थ असा नाही की मी रिपोर्ट वाचणारच नाही, व्हिडिओ बघणार नाही, मी 1,000 द्यायला तयार. आम्ही अशा लोकांचे काउन्सिलिंग करत नाही. रिपोर्ट वाचल्याशिवाय काउन्सिलिंग होत नाही, हे स्पष्ट समजून घ्या, राईट. रिपोर्ट वाचणे, व्हिडिओ सिरीज बघणे कंपल्सरी आहे. कुणासाठी? आम्ही उरकायला लगेच उरकू शकतो. तुम्ही म्हणाल नाही माझ्याकडे फार वेळ नाही, 15 मिनिटात सांगा, आम्ही 15 मिनिटात पण सांगू. तुम्ही असं म्हटलं तरी आमच्याकडनं असं होणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, तुमच्या फायद्याचं आहे. आम्ही उरकायचं तर कसंही उरकू शकतो. हा सेशन 40 मिनिटाचा पण नाहीये, 35-40 मिनिटात मी हा सेशन सहज संपवू शकतो, राईट. पण आपल्याला संपवायचं नाहीये, आपल्याला उरकायचं नाहीये. कारण परत एकदा सांगतोय, हा कुठल्या तरी व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. करिअर म्हणजे लाईफ आहे, लक्षात घ्या, राईट. सो चुका आपल्याला करायच्या नाही त्याच्यामध्ये. सो माय वेलनेस प्रमोटरने ज्या व्यक्तीने तुम्हाला आज इथे बोलावलं, या सेशन मध्ये इन्व्हाइट केले, सगळ्यात अगोदर तो तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे मेड फ्रेंड्स, कारण त्यांनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने. हो, कुणाच तरी माईकचा आवाज येत होता, सॉरी, माझ्याकडेच राहिलं, मी म्यूट करायला हवं होतं. ओके, परवाही पण राहिलं होतं. ओके, ठीक आहे. चला, तरी आमच्या लीडर्सने सूचना तर केली होती माईक बंद करायला. ओके, चला, मी पण माईक आता मी बहुतेक वायरवाला एक लावायला पाहिजे, जेणेकरून अशी काही गडबड झाली तर मलाच कळेल, राईट. चला, पण पुढच्या वेळेला आपण असं करूया की सुरुवात करतानाच मी माईक म्यूट ठेवेल सगळ्याचा, म्हणजे ही अडचण येणार नाही. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स. आणि ज्या माय वेलनेस प्रमोटरने तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं माय डिअर फ्रेंड्स, तर त्यांच्यावर संपर्क करा आणि जाणून घ्या की पुढे काय करायचं आणि मार्गदर्शन कसं घ्यायचं. धन्यवाद.